नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर मेघ दारुडे. तर परमेश्वराची कृपा अल्परिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत दारूच्या घातात बोटावर सिंदूर आहे. सर्वप्रथम या समूहाने मला माझे अनुभव शेअर करायची ही सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्यावर फार प्रेम आहे, माझ्या स्टोरीवर फार प्रेम आहे. तर माझी स्टोरी सांगितल्याशिवाय पुढचं काय सांगू शकत नाही. तर मी पहिले स्टोरी सांगतो. वयाच्या 18व्या वर्षी 1978 साली भिवंडीमध्ये पहिल्यांदा थिएटरमध्ये बसून मित्रांबरोबर दारू प्यालो. 78 ते 89 अशी 11 वर्ष दारू प्यालो. 89 अल्कोहोलिक सायन्सचा मेसेज मिळाला, प्रयोग केले, मग अल्कोहोलिक सायन्समध्ये आलो आणि आता 24 वर्ष 7 महिने झाले दारूपासून दूर आहे. हा एवढा सगळा आधीची 11 आणि ही 24 असा 35 वर्षाचा प्रवास. त्याच्यातल्या महत्त्वाच्या घटना सांगायचा प्रयत्न करीन मी. दारू पित असताना माझे वडील, घरामध्ये परिस्थिती अशी होती, आम्ही 7 माणसं होतो घरात. वडील माझे शिक्षक होते, हेडमास्टर झाले होते ते. आई शिक्षिका नंतर झालेली होती. आम्ही 4 भावंड होतो, 2 भाऊ 2 बहिणी. मी सगळ्यात मोठा आणि माझी आजी होती. 78 ते पहिली 5-6 वर्ष मी 3 महिन्यातनं वगैरे एकदा दारू प्यालेलो असेल. पण तेव्हा मी सगळी माहिती गोळा केलेली होती. मला वाटतं माहिती गोळा करणे म्हणजे तुम्हाला कळलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड कुठले असतात, पाणी का घालतात, थम्सअप का घालतात, ड्रायडे कधी असतो, लायसन काढायचं असतं म्हणजे काय असतं, लायसन रिन्यू करायला लागतं. तर माणूस म्हणाला, तुला रिन्यू करायला लागले की बघ लायसनचं सोडून दे म्हणाला. हे सगळे एकूण पहिल्या 5-6 वर्षात मी माहिती गोळा करून घेतली. आणि माझा मद्यपास आतमध्ये साचलेला जो होता, मी असं म्हणतो की मी मध्ये दारू प्यायला लागलो आणि दारुड्या झालेलं नाहीये. मी त्याच्या आधीपासूनच काहीतरी होणार होतो. माझं गंतव्यस्थान काहीतरी वेगळं होतं. माझ्या हातात जर बंदूक आली असती तर मी फुलंदेवी किंवा भाई वगैरे असा काहीतरी झालो असतो. माझ्या हातात शरद गांजा आला असतं तर मी गंजेडी झालो असतो. माझ्या हातात 3 पानं आली असती तर मी मटकेबाज, आकडेबाज झालो असतो. मी साधा माणूस राहिलो नसतो. मी दारू नसतो प्यालो तरी पण काहीतरी विचित्र, वेगळा चित्रविचित्र झालो असतं याची मला खात्री आहे. ही जी सगळी माहिती गोळा केलेली होती, कारण तोपर्यंत माझं वय कमी होतं, माझ्याकडे पैसे नव्हते दारू प्यायला. माझ्या वडिलांची भीती किंवा माझ्या मनात दहशत होती. आणि मी बारमध्ये जाताना सुद्धा बघून जायचो की वडिलांचा कोणी विद्यार्थी, कारण वडिलांचे विद्यार्थी वडिलांना तळतळा कापायचे आणि त्यांच्या पोरांना घेऊन वडिलांकडे यायचे आणि मला काय मुतायचंच लागायचं, मला खानफडायचे वडील खटाखट. नंतर मग ही जी माहिती मिळवलेली होती ती मी ग्रॅज्युएट झालो, फार्मसी ग्रॅज्युएट झालो आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी औरंगाबादला बदली झाली माझी, किंवा औरंगाबादला मी नोकरी मिळाली. मला भरपूर पैसे मिळाले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे. आणि तुम्हाला माहिती आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम डॉक्टरला दाखवणे ते काम 11 ते 2 असतं. संध्याकाळी नंतर मुंबईत हल्ली काम वगैरे असतं, पण औरंगाबादला तेव्हा संध्याकाळी काम नसतं. त्यामुळे माझं काम सकाळी 10:30 वाजता टाय लावून बूट घालून बाहेर पडणे, 11 ते 2 काम करणे, 2 वाजता डिस्ट्रीब्युटरकडे ऑर्डर दिली की 2:30 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 पर्यंत मी काही करायला मोकळा होतो. पण मला कोणी विचारणार नव्हतं. घरामध्ये मी साधा चहा पण करत नव्हतो. मोठा ब्लॉक घेतला होता, 2 पार्टनर घेतले होते. आणि तिथे मी ठरवलं की आपल्याला पूर्वी जी पहिल्या 5 वर्षात जे जमलं नाही ते सगळं आता जमवायचं. म्हणजे मी 1.5 पेग प्याल्यानंतर उलटी करायचो, मारामाऱ्या करायचो, जोक सांगायचो, या सगळ्यामध्ये बदल घडून आणायचा आणि आपल्याला व्यवस्थित दारू पिता आली पाहिजे हे ठरवलं. ते अर्थातच माझ्याकडे फटाके तयारच होते, वातच लावायची बाकी होती. त्यामुळे ती वात सरकन पेटली आणि 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये मी राऊंड द क्लॉक आठवडाभर पिऊ शकायला लागलो. परिणाम असा झाला की माझीच फाटली. त्यामुळे मी म्हटलं की बहुतेक आपल्याला वडिलांना घाबरणारा जो काय दबाव होता तो नसल्यामुळे आपण पित असावं. त्यामुळे भौगोलिक बदल म्हणून मी परत भिवंडीला आलो. दुर्दैवाने किंवा सुदैवाने तेव्हाच माझ्या एका मित्राने मला मेडिकल स्टोअरमध्ये पार्टनर होतो का विचारलं. मी आनंदाने झालो. आणि पार्टनर झाल्यानंतर एक मोठा फायदा किंवा तोटा माहीत नाही मला झाला. तो म्हणजे माझ्या हातात आत्तापर्यंत कधी नव्हते एवढे पैसे आलेले होते. सतत दिवसभर गल्ला चालूच असायचा. आणि मग पहिल्या महिन्याभरानंतरच मी सगळं पहिले फील्ड का मुआयना केला. कपिलच्या आल्यानंतर पहिले सूर्याकडे बघतो तसं मी दुकानामध्ये आल्यानंतर पहिले सगळं बघून घेतलं आणि मग फ्रॉड मारायला सुरुवात केली. हिशेबात फ्रॉड करायचो, जे पैसे काढायचो त्याची दारू प्यायचो आणि सकाळी 11 वाजता माझा उतारा चालू व्हायचा.
11 वाजता मी उतारा प्यायला सुरुवात करायचो, कारण त्याच्या आधी ऑर्डर देणे, बँकेत पैसे भरणे हे सगळं पूर्ण करायचो आणि 11 वाजता येताना एक क्वार्टर घेऊन यायचो आणि मी 11 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजेपर्यंत दारू पित राहायचो, दुकानातच झोपायचो वगैरे वगैरे. या सगळ्यामुळे माझ्या आईवडिलांना त्रास झाला. आईवडिलांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले. पुढे नागबाईची काय पूजा करायला सांगितली, काय काय वगैरे. वडिलांचा एक विद्यार्थी होता, तो पण ए मेंबर होता आणि त्याला वडिलांनी सांगितलं की काय असतं. त्यामुळे ते आमच्या चर्चमध्ये मिटिंग चालतात, त्यामुळे काय याला भडव्याला ख्रिश्चन केलं तरी चालेल, पण घेऊन जा याला म्हणाल. मला वडिलांनी सांगितलं तुला सुभाषने बोलवले म्हणून. मी म्हटलं कोण सुभाष? तोपर्यंत मी जरा घुसकून चौकशी करायला सुरुवात केली होती. हा सुभाष कोण, हा कसली मिटिंग चालवतो, काय आहे, थोडी थोडी माहिती कळलेली होती. पण मला वाटत होतं की माझे वडील बेकार आहेत त्याला, म्हणून डिसिप्लिनरी असल्यामुळे, शिस्तप्रिय असल्यामुळे म्हणून मी बेवडा झालो. हे बाजूला केलंच नाही की आपले बाकी काही प्रॉब्लेम नाही. माझी आजी म्हणायची एरवी खूप चांगला आहे रे तू, तुझा फक्त तो अंगठा कापून टाक की तू धुतल्या तांदळासारखा आहे. आणि मलाही खरंच तसंच वाटायचं. तो जो आभास व्हायचा तो. तर परिणाम असा झाला की माझ्या एका मित्राने मला डॉक्टर श्रीकांत जोशींकडे नेलं. मी इतका भाग्यवान आहे की जनरली सायकॅट्रिस्ट पहिल्या दिवशी ए मध्ये पाठवत नाही, त्यांचं काढून घेतात आणि मग पाठवतात. त्यांचं किती काढून घ्यायचं ते तुमच्याकडे किती आहे त्याच्यावरनं ठरलेलं. आपल्याला काही टीका करायचं नाही. पण मी भाग्यवान आहे, माझ्याकडे आजही केस पेपर आहे आणि मी दरवर्षी जाऊन डॉक्टरांना सलाम करतो, केस पेपर दाखवतो. त्याच्यावरती पहिल्या दिवशी पुढच्या बाजूला गोळ्या लिहिल्यात, मागच्या बाजूला त्रिकोण करून त्यांच्या भाषेमध्ये क्रॉनिक अल्कोहॉलिक ॲडवाइस टू अल्कोहॉलिक सरांना सुभाष के मंगळवार शनिवार नवभारत शाळा भिवंडी. पहिल्या दिवशी लिहिलेलं. तो दिवस होता 15 जून 1989. मी बाहेर आल्यावर मनातल्या मनात डॉक्टरने शिव्या दिल्या. म्हटलं मेडिकल असोसिएशनला कळून यांची डिग्री काढून घ्यायला पाहिजे. मूर्ख माणूस आहे, कळत नाही मी ग्रॅज्युएट आहे, माझे काय संस्कार, माझे वडील वारकरी होते, माझे वडील शिक्षक आहेत, माझ्यात त्यातलं काय नव्हतं बरं का. पण मी हे सगळे त्यांचे मूचवाल्यांचे जे फोटो होते त्याची पुण्याची आठवण करून मी त्यांना दम देत होतो मनातल्या मनात. 15 जून ते 23 सप्टेंबर मी विल पॉवरवरती दारू बंद करायचा प्रयत्न केला. 23 सप्टेंबरपर्यंत मी मिटिंगला आलो नाही. म्हणजे ज्या मित्रांनी मला डॉक्टरांकडे नेलं होतं त्यांनी विचारलं जर गेला होता की नाही. आमच्या मिटिंगला पण अशाच जाळ्या आहेत, दरवाजे आहेत. मी इथे येऊन बघितलं तर 6-7 डोकी बसलेली होती मिटिंगला. आणि आमच्याकडे भिवंडीला अर्धे मुसलमान असल्यामुळे टिपिकल पांढरे झालेले केस लाल करायची पद्धत आहे. त्यामुळे लाल केस केलेले किंवा टक्कल झालेले किंवा पांढरे केस झालेले, ओठ सगळे पांढरे असलेले असे 45च्या पुढची माणसं मला दिसली. आणि मी 28-29 असल्याने मी मनात एवढंच म्हटलं की हे सगळे यांचं सगळं झालेलं आहे, आपलं अजून बरंच काय व्हायचं बाकी, त्यामुळे अजून यायची वेळ नव्हे, अजून आपल्या आतमध्ये यायची वेळ आलेली नाही. म्हणून मी परत गेलो. त्या मित्रांनी मला घेऊन आणला पहिल्या मिटिंगला 23 सप्टेंबर 1989. मिटिंग संपल्यानंतर मला मिटिंग लिस्ट दिली, 20 प्रश्न दिले. मद्यपास आजारावरती कोणीतरी सनतभाई त्या दिवशी होते, ते बोलले, सुभाष नव्हते त्या दिवशी. मिटिंग संपल्यावर मला विचारलं दोघांनी काय श्रीधर कसं खायला. मी एकदम घाबरलो. म्हणजे बेवड्यांच्या मिटिंगला माझं नाव कसं काय यांना माहिती. ते म्हणाले माहीत नाही आम्हाला, तुझे सगळे प्रताप माहीत आहेत, काय काळजी करू नका, आम्हाला तुझी खबर आलेली आहे, प्रॉस्पेक्ट म्हणून FIR तुझा नोंदवला गेलेला आहे, तू काय काळजी करू नको. पण म्हणाले हे बघ इथे दारू सुटते. मी दारू सोडायला विडायला नव्हतो आलो, मी आपलं काहीतरी याच्यातनं मार्ग निघेल. कारण मी दारू कमी पिण्याकरता बरेच प्रयत्न केले. मी चष्मा काढून ठेवला, चपला काढून ठेवला, चपला घेतल्या, आईच्या डोक्यावर हात ठेवला, वडिलांच्या पायावर हात ठेवला, देव हातात घेतले म्हणजे मूर्ती हातात घेतली, तसबिरीवर ठेवला, मित्रांची प्रॉमिस केलं, एकटा प्यालो, लांब जाऊन प्यालो, जवळ प्यालो, बार बदलले, ब्रँड बदलले, पाणी घालून प्यालो, पाणी जेवायच्या आधी प्यालो, जेवल्यानंतर प्यालो, भातात वरण घालतात तसं दारू ओतून पुरके मारून धक्का लागेल तरी अशा पद्धतीने प्यालो. मला थोडी दारू नाही पिता. अल्कोहॉलिक सनसच्या मिटिंगमध्ये मी मंगळवार शनिवार भिवंडीच्या येत राहिलो आणि मला आवडलं काय प्लीज, काय आवडलं मला सांगता नाही येणार. अनिलजी म्हणाले जे थॉट कंडिशनर बसवलेले आहेत, वेगवेगळे तुम्ही विचार घेऊन आलात तरी तुमच्या विचारात बदल होतो. माझ्या विचारात बदल झाला, पण काहीतरी खुटखुट बाकी होती. ही बहुतेक अमेरिकन कंपनी आहे. ते फिजिकल ॲलर्जी तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे, पण मेंटल ऑब्सेशन बद्दल काहीतरी हे तुझ्या बनवत असावे ते असं असेल की नाही मला शंका होती. आणि मग त्याला आपल्याकडे शंकेला उत्तर एकच आहे, भडव्या दारू पिशी, एकच उत्तर आहे. त्यामुळे ते मला करायला लागलं. आणि मग मी 9 ऑक्टोबर 1989 या दिवशी दारू प्यालो आणि ब्लॅकआउटमध्ये गेलो. सगळं बाकी सगळं झालं. मला काय तुमचे शेअरिंग बेरिंग काय तेव्हा टाईट असल्यामुळे काय आठवलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उतरली माझी
तेव्हा मात्र मी पहिला निर्णय केला की वो लोग जो बोलता है असं इतके दिवस म्हणतो, वो लोग म्हणजे मीटिंग म्हणते वो लोग, त्याच्याऐवजी हम लोग जो बोलते हैं असा माझ्या इथे फरक पडला पाहिजे. आणि त्या दिवसापासून मी सोबर राहायला लागलो. 10 ऑक्टोबर 1989 पासून आजपर्यंत मी सोबर आहे. मला जेव्हा यांनी हा विषय दिला तेव्हा मी म्हटलं अहो मी काय फार स्लिप झालेलं नाही. मी 23 सप्टेंबरला आलो आणि 9 ऑक्टोबरला प्यालो, एवढा एकच स्लिप झालेला आहे. मी माझ्या स्पॉन्सर बरोबर बोललो की अशा विषयावरती मला बोलायचं असेल तर मी काय करू शकतो. तर मग मी हा विषय असा घेतला की स्लिप होऊ नये म्हणून मी काय केलं, त्यातून प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. कारण आपण हायपोथेटिकली किंवा थिअरॉटिकली बोलत नाही, आपण जे काय करायचं ते अनुभवाने करायचं. त्यामुळे मी गेली 24-25 वर्ष दारू पिण्याची शक्यता माझ्या बाबतीत कायम निर्माण झालेली आहे. दुर्दैवाने किंवा सुदैवाने मी अल्कोहोलिक म्हणजे पहिल्या वर्षी आलं किंवा विनायक बघितलेलं आहे, ह्यांनी शंकररावांनी बघितलेलं मला सांगायचे 3रा महिना डेंजर आहे. त्यामुळे मी 3रा महिना इमानदारीत मिटिंग करायची. गुरुजींच्या बरोबर मी आता सुभाषच्या मिसेसच्या बरोबर जायचो. परवाच त्यांची भेट झाली. 25व्या वाढदिवसाला मला विठ्ठल पिच्या घेऊन गेले होते कुठेतरी खारला घेऊन. राहायला मला संध्याकाळनंतर तेव्हा पण सुधरत नव्हतं आणि अजूनही सुधरत नाही. काय फक्त ओरिएंटेशनच होत नाही. ते काय दारूचे परिणाम आहेत ते काय कळायला मार्ग. आणि 3रा महिना डेंजर आहे. त्यामुळे मी पॅडबिड बांधून 3ऱ्या महिन्यात व्यवस्थित गेले. झाला 3रा महिना हुश संपला. मी म्हटलं नंतर 7वा सुरू झाला. कोणतरी म्हणाला 7वा डेंजर आहे. पुन्हा आपले पॅड बांधतो, रोज मिटिंग, गुरुजी सांगते तसं 4थी पायरी लिहून काढणे, पुस्तक वाचणे, ह्याव करणे. त्या 7वा संपला. मग हळूच कोणीतरी म्हणाला 9वा डेंजर आहे. नंतर म्हणाला 11वा डेंजर. म्हटलं का ऑड नंबर डेंजर असं आहे का. ते म्हणाला 12व्या महिन्यातल्या वाढदिवसाच्या सकाळी पारसनाथ नावाचा आपला सर्वात दारू प्यालेला. त्यामुळे मग मला कळलं की रोजच डेंजर. आता मी नोकरी शोधण्याकरता अहमदाबादला जाणार होतो. म्हणून मी जरा 4 लोकांबरोबर चर्चा केली. तर मला काही लोकांनी सांगितलं की 25वा डेंजर आहे. त्यामुळे मी पुन्हा पॅड बांधून म्हटलं नको अहमदाबाद वगैरे नको, ती जायला इथे आहे ते बरं आहे, आपलं 25 होते मग बघूया. नंतर हळूच कोणतरी कानात म्हणाला की शरद बी 25व्या वर्षानंतर प्यायलाय, 26वा डेंजर. मी म्हटलं हे तिथे बनवायला आहे. कळलं की अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला रोजच सावध राहायला पाहिजे. गेल्या 25 वर्षामध्ये माझ्या आयुष्यात झालेल्या घडामोडी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला दारूपासून दूर राहायला कशा अडचणी आल्या आणि कशा त्या सुटत गेल्या. सोडवल्या वगैरे मातभीत केल्या वगैरे काही मी म्हणणार नाही. मी अल्कोहोलिक मध्ये आलो तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे मी लग्न करायचं जेव्हा माझे वडीलच नाचायला लागले. मी नाचायच्या आधी वडीलच नाचायला लागले. 8व्या-9व्या महिन्यात माझ्या वडिलांनी तिथे येऊन सुभाषची शेअरिंग दिलं आणि मुकुंदी त्यांची दोघांची मिळून चड्डी काढून टाकली की त्याला तू गावाला अल्कोहोलिकला कसा काय शेअरिंग देतो. माझे वडील मास्तरच होते. तर ते काय 25 मिनिटं बोलले तिच्या आईला. तो बर्थडे बॉम्बलाच बसता तुमचा. आता म्हणे ह्याच्या माझ्या मुलाला अनुभूती झालेली आहे, त्यामुळे आता मी त्याचं लग्न लावून देणार आहे. ते गुरुजी होते म्हणाले ओ मास्तर बेवड्यांना अनुभूती वगैरे होत नाही, तो फक्त फिल्डब्ल्यू एकटाच तिथे आहे, त्याला फ्लॅशबॅक झालेला. आम्ही सगळे एज्युकेशनल व्हरायटीवाले. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मागे जो बिग बुक मध्ये दिलेला आहे. एज्युकेशनल व्हरायटी म्हणजे 2रीतनं 3रीत, 3रीतून 4थीत, 4थीतून डायरेक्ट 7वीत नाही जात असं मला वाटतं. मी फार मोठा झालेला असं, पण 4थीतून 5वीत, 5वीतून 6वीत अशा प्रकारे जायचं असतं. मला गुरुजी म्हणाले तोपर्यंत मी इनिशियल स्पॉन्सरचा हात सोडून स्पॉन्सरचा हात धरलेला होता. गुरुजी म्हणाले ज्या मुलीचे लग्न करशील तिला सांगायचं मी दारू पितो. मी बघितलं वरपासून खालपर्यंत म्हातारा सरकलेला आहे, परत प्यायला गेला नाही. मी म्हटलं अहो असं कोण लग्न करेल. तर ते अगदी मग ते मिमिक्री वगैरे करायचे. ते लेफ्टी त्यांचा माझ्यावर बराच प्रभाव आहे. ते म्हणायचे असं जर का लग्न नाही झालं ना तर सोय कुठे होते तेही सांगेल. गुरुजी म्हणाले त्याप्रमाणे मी त्या मुलीला सांगितलं की बाई का मी असा दारू पित होतो, आता ए मध्ये जातो आणि मी दारूपासून दूर राहण्यासाठी मला एक जाणं आवश्यक आहे. काय म्हणाले असल्या माणसं ती काय बोलली नाही तेव्हा. तिने नंतर निरोप पाठवला आहे जे असल्या माणसावर कोण लग्न करणार माहिती. गुरुजींना तो मी निरोप देऊन दिला. काय ठीक आहे, लेट अस वेट अँड वॉच, काहीतरी होईल, काळजी करू नको. 8 दिवसांनी त्याच मुलीने परत बोलवलं. ते म्हणाले की लग्नाच्या बाजारामध्ये मी पण 2-4 लोकांना रिजेक्ट केले, मलाही 2-4 लोकांनी रिजेक्ट केले, पण मला असा पहिला माणूस भेटला की जो सगळं स्वच्छपणे शांतपणे स्वतःचं जे काय आहे ते सांगतो, जसं आहे तसं चित्र दाखवतो. मला वाटतं तू लंबी रेसचा घोडा आहे आणि तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. माझं लग्न झालं.
मी म्हटलं आता रजिस्टर लग्न करावं, कारण आपले आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच सारखी असते, थोड्याफार फरकाने. आणि मी रजिस्टर लग्न करायचं सांगितलं. वडील खतले. वडील म्हणाले की लोकांना कळलं पाहिजे मुंडे सरांच्या मुलाचं लग्न आहे म्हणून, त्यांनी दारू सोडलेले कळलं पाहिजे. म्हटलं सरांना एवढी खास असेल तर सरांनी खर्च करावा, आधीच रिझल्टमेंट. आणि त्यात आणखी असं झाल्यामुळे मला वडिलांनी सांगितलं तुझं तू बघ काय ते. रजिस्टर लग्न केलं. पहिल्या दिवसापासून दुर्दैवाने वेगळं राहावं लागलं. बऱ्याच अडचणी आल्या. या मीटिंगमध्ये मी रडलेलो आहे. आर्थिक अडचण आणि कुणीतरी काहीतरी द्यावं काढून अशी अपेक्षा होती. आमच्याकडे बापू म्हणून ओल्ड टायमर आहे, त्यांनी येऊन पाठीवरनं हात फिरवले. मी रडलो म्हणजे ढसढसा हुंके देत मोठमोठ्याने मीटिंग थांबवायची बोलणाऱ्याला वेळ यावी एवढा पाठीवरनं हात फिरवला. शांत केला मला. मनातल्या मनात मी मात्र नालायक होतो, त्यामुळे मी म्हटलं साला आपला काम हो गया, हुंके कामी येतील बहुतेक, बापू बहुतेक कधी काढून देतील. आणि मीटिंग संपल्यावर बापूंच्या जवळ गेलो. म्हटलं काय बापूंनी कुशीत घेतलं परत एकदा वगैरे वगैरे. म्हटलं अरे हे इकडे हात घालत नाही तिकडे हात घालत नाही, बंडलचं काय बोलत नाहीत काय नाही. ते जाताना म्हणाले तू घालवलेस तूच मिळवायचे, एक दरवाजा बंद झाला की दुसरा उघडतो, तुझा तूच शोधून काढ. म्हटलं त्या आईले ह्याच्याकरता कशाला तो हात फिरवला पाठीवर. पण त्या पाठीवरती फिरवलेल्या हाताने मी आयुष्यात परत तरी स्लिप नाही झालो. कारण मला त्यांनी सांगितलं की पैसे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मागायचे नाही. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मेंबरचा संबंध आर्थिक संबंध असता कामा नये. ज्यांनी ज्यांनी केले ते उताणे झालेले आहेत. उताणे झाले म्हणजे दारू प्यालेत किंवा मनस्थिती त्यांची बिघडलेली आहे. तुला काय करायचं तू ठरव. पहिल्या 5 वर्षामध्ये मी पुस्तकं वाचली. सुदैवाने मुकुंदसारखी माणसं होती, शंकरराव होते. मला एक आमचा पेज वगैरे मिळालं. मला कळलं होतं तोपर्यंत की मी दारू का पित होतो, कारण दारूतनं मला किक मिळत होती. तो विलियम जेम्स व्हरायटीज ऑफ रिलीज एक्सपिरियन्समध्ये म्हणतो आणि कार्ल युंग पण म्हणतो की स्पिरिटस वर्सेस स्पिरिटम. मी दारू का पितो त्याचं कारण मला शोधायला पाहिजे. दारूत काय असं होतं की जे मला एवढं आवडायचं. तो आध्यात्मिक भाषेत त्याला कदाचित तृष्णा वगैरे म्हणतात. तर त्या दारूंनी काय माझ्यावर परिणाम व्हायचा की मला सारखी सारखी दारू आवडायची. कारण दारूमुळे मला मी जे नाही ते मला दिसायचो. मी जे हे सगळ्या पाट्या लिहिलेल्या असतात लहानपणापासून ज्या मनावरती बिंबवल्या त्या, खरे बोलावे अंथरून पाहून पाय पसरावे, त्यातनं सगळ्यातनं मला मुक्त करायची दारू. आणि तुझ्या मनात येईल तसा तू वाग असं मला करून द्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मला त्याच्यातनं किक मिळायची. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या पहिल्या 5 वर्षात मला एक गोष्ट जाणवली की मला जर का किक मिळाली नाही तर मला हेच इंटरेस्ट वाटणार नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. मला एजला इंटरेस्ट टिकवण्यासाठी मला पुढच्या 5 वर्षात नवीन प्रयोग करायला लागले. नुसत्या मीटिंगमध्ये माझं समाधान होईना. मी पहिल्या 5 वर्षात स्टार स्पीकर झालेलो होतो, कारण मला कळलं की मी जसा आहे तसा तुमच्यासमोर मांडायचं. त्याचा तुम्ही गैरफायदा घ्याल का, माझ्या बायकोला जाऊन सांगाल का, माझ्या ऑफिसमध्ये जाऊन सांगाल का, पोलीस स्टेशनला जाऊन सांगाल का, याची कशाचीही मी कधी भिडबाळ बाळगली नाही. तुम्ही बाळगायची की नाही तुमचं तुम्ही ठरवायचं. पण ह्या माझ्या तत्वामुळे, ह्या माझ्या लाईफस्टाईलमुळे मला पुढे फायदा झाला. मी नवीन पुस्तकं जेवढी वाचलेली होती त्या पुस्तकांचं भाषांतर करून ग्रुप्समध्ये जायला लागलो. त्यांना सांगायला लागलं मला 5-6 आठवडे द्या, मला तुमच्याकडे दर आठवड्याला 8:30-9 याप्रमाणे शेअरिंग करायचे. विनायक ज्युनियर होते, त्यांचे ते रत्न द्यायचे दरवेळेला एखादा काहीतरी वाढदिवसाला. ती आयडिया काढली. पैसे नसायचे, मग कोणाला तरी पकडायचा. पहिले पेज मेकरवरती प्रिंटआउट मारायचा, काहीतरी 2-4 विचार मांडायचे, पुस्तकातलं छापायचं, त्याचे 100 झेरॉक्स करायच्या. वाढदिवस कोणाचा असेल ना त्याचं नाव घालायचं, आपल्याला काय जाते चायला, आणि वाटायचं. त्याला सांगितलं 100 रुपये काढ, 100 झेरॉक्सचे 100 रुपये. जर लकीला सांगायचं पेज मेकरवर टाईप मारला 40 रुपये, 20 रुपये तुझे 20 रुपये माझे, म्हणून वाटायला सुरुवात केली. माझा मधला इंटरेस्ट टिकवण्याकरता मला बऱ्याच गोष्टी करायला लागल्या. या 5 वर्षामध्ये मी धंदा करायचो होतो, धंदा बंद केला. गुरुजी वारले होते, अनिलजींकडे मी गेलो होतो. अनिलजी म्हणाले सारं ते धंदा करायची अक्कल नाही आहे, कारण मी फालतू प्रश्न विचारलो, हा पैसे देत नाही तो पैसे देत. त्यामुळे धंद्यामध्ये हे असं होणारच. ते एक दिवस त्याने मला सांगितलं तू धंदा बंद कर, नोकरी करायला सुरुवात कर. माझ्या सुदैवाने माझी नोकरी घरी चालत आली. मी आवडीने धंदा बंद केला, नोकरी करायला लागलो. माझं पुढची 5 वर्ष खूप आनंदात गेली. सकाळी 7 वाजता मुलीला बेबी सिटिंगमध्ये सोडायचं, कुकर लावायचा, बायको निघून जायची. सकाळी तिने लॅट लावल्याचा आवाज आला की मग मी उठायचो. कामावरती लवकर जायची आणि कामावर जायचं. 12 वाजता परत यायचं, जेवायचं, पुन्हा 1ला जायचं. घराजवळच कॉलेज होतं, त्यामुळे तिथे 1 वाजता जायचं. 4-4:30ला आलं की जरा आपल्यावर सतरी जरा अर्धा तास झोपायचं, पाठदुखी लागलेली होती त्यामुळे. आणि नंतर मग आठवड्यातनं 2दा भेवंडीचे मीटिंग, 2दा बाहेरच्या मीटिंग.
ट्वेल्थ स्टेपिंग करायचं, भाषांतर करायचं, पुस्तक वाचायचं, खूप आयुष्य चांगलं चाललं होतं. मला वाटलं होतं की परमेश्वर आहे आणि मी जे काय हे मध्ये चांगलं कार्य करतो त्याची पावती मला मिळते. पण माहीत नाही परमेश्वरकडची योजना वेगळी होती. एक दिवस मला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि उद्यापासून कामावर येऊ नका सांगितलं. त्याच्या आधी माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी, माझ्या बायकोनी सगळ्यांनी सांगून झालं होतं की अरे तुझी ही नोकरी आळवावरचं पाणी आहे, तुझा तो स्पॉन्सर किती आहे त्याला काय अक्कल नाही, तो सांगतो ठेवले आनंदी पैसे राहावे, स्ट्रॉंग बेस पाहिजे, फाउंडेशन मजबूत पाहिजे, आता बघा आपल्या कर्माची फळं. आणि मी घरी येऊन मान खाली घालून बसलो. शंकरराव होते, सुनील होता, आणखी दोघा तिघांनी फोन केले आणि मी 2-3 दिवस घरात असाच बसून राहिलो. म्हणजे बायको, दारुड्याची बायको तोपर्यंत ती समजून जाते. माझ्या आईने तिला ट्रेन केली होती, कारण आमचं लग्न झाल्यावर तिने विचारलं होतं आईला. माझ्या मैत्रिणीने सांगितलं की हा थोडी थोडी गपचूप पितो आणि माझी आई मोठ्याने हसली, अशी विकट हास्य करतात तशी हसली आणि म्हणाली की अगं हा जेव्हा पिल ना तेव्हा अख्ख्या ब्राह्मणाला जाग असेल. मी ब्राह्मण राहील, कारण ह्याचा नेहमीचा कार्यक्रम असा आहे, हा रिक्षात बसतो, रिक्षा कुठून तरी पकडून दाराजवळ घेऊन येतो आणि हा रिक्षातनं उतरतच नाही. त्यामुळे आळीतली 4-5 पोरं ह्याला रिक्षातनं खेचत असतात. तिकडनं रिक्षावाला रिक्षा धरत असतो, रिक्षा पलटी होऊ नये म्हणून. रिक्षावाला म्हणतो चायला हे कुठं मी भूत घेतलं माझ्याकडे, आणि असा पाऊण तास तमाशा चालतो आणि मग हे पालखी त्याला 6 लोक उचलून आपल्या घरात आणून टाकतात. त्यामुळे थोडी पिणारातला हा माणूस नाही. साडी माडी आणि बियर आणि हे ते तुला काय ऐकलं असते ते सगळे विसरून जाईल. हे सगळे दारूमधले प्रकार. तिने आल्यानंतर मीटिंग केलेल्या होत्या, तिने बायकोला सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत. माझ्या आईने बायकोला आणि पोरीला सांगून ठेवले, हा तेव्हा प्याला तेव्हा त्यालाही माहित नव्हतं, आम्हालाही माहिती. आता जर का हा प्याला तर ह्याला कुचकायला धरून मला बोलवा पाहिजे. मी असेल जिवंत तर मी, माझी आई आज वारली, ती म्हणायची की मला बोलवा, मी ह्याला कुचकीन धरून मारायचा धरून आपण दोघींनी. कारण आता ह्याला सगळं कळलेलं असून जर हा दारू पित असेल तर ह्याला माफी नाही. आणि नंतरची 5 वर्ष फार कठीण गेली, पण त्या कठीण गेलेल्या 5 वर्षांनी मला खूप नम्र केला होता. मी भिवंडीला जे मिळेल ते नोकरी करत होतो. KG पासून PGच्या ट्युशन केल्या. फार नम्र होतो मी. पहिल्या बाकार बिकार बसायचो, मीटिंग चालू असताना बोलायचं नाही वगैरे. अरुणनी मला एकदा आपल्याला मीटिंग चालू असताना विश्वनाथ गुरुजींचा स्पॉन्सर सहज त्यांच्या बरोबर करणार वगैरे. पण मी पुन्हा एकदा नव्याने शिकलो. माझ्याकडे LLBची डिग्री होती, LLM झालो, नोकरी वकिली करत होतो. माझ्या साहेबांनी सांगितलं ज्या दिवशी LLMचा रिझल्ट आला 55% आला, त्याने सांगितलं उद्यापासून इकडे यायचं नाही, तुझा इथला शेअर संपलेला आहे. आईला मी म्हटलं काय करणार आता, पुन्हा पहिले पाडे 55. कॉलेजमध्ये एकदा गेलो, म्हटलं नोकरी देऊ नका, आईला पैसे देऊ नका, नोकरीवर ठेवा. ते म्हणाले आता सांगणार आम्ही माणूस पहिल्यांदा जायचं. मोबाईल नंबर, फोन नंबर लिहून घेतला. 4 दिवसांनी फोन केला मला, म्हणाला आमच्याकडून तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये जा. तिथे गेलो, 4 दिवस काम केलं. दुसऱ्या कॉलेजवाल्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे नोकरी कराल का. मला अगं माझ्या आई 3 वेळा तुझ्याकडे चेंबरमध्ये येऊन मी ॲप्लिकेशन देऊन गेलेलं आहे आणि मला बॅकडेटेड 46व्या वर्षी मला पहिली नोकरी मिळाली, जी आजपर्यंत टिकलेली आहे. मी LLM झालो, नेट झालो, PhD झालो. 8 वर्षामध्ये 2 ठिकाणी कॉलेजचं प्रिन्सिपल झालो. सध्या विद्यापीठामध्ये लॉ डिपार्टमेंटला मी असिस्टंट प्रोफेसर आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये मला बऱ्याच गोष्टी करायला लागल्या. त्या म्हणजे माझी बायको भिवंडीची नोकरी सोडून मुंबईत आलेली होती, त्यामुळे मला पाठदुखी लागलेली होती. मी योग शिक्षक, दारुड्याला थोडं काही जमतच नाही. मी योगा शिकायला गेलो, मग 3 महिने योगा शिकलो. मग लगेच मी योग शिक्षकाचा 2 वर्षाचा कोर्स केला. मग मी लगेच त्यांची शाखा उघडली. त्यांची शाखा उघडल्यानंतर तिथे भांडणं झाली. मग मी स्वतःचं पुस्तक छापलं, स्वतःचा ट्रस्ट निर्माण केला, पदरचे 5-50 हजार रुपये घालवले आणि नंतर मग ते सगळं बंद झालं. दारुड्याचा ग्राफ आता जाऊन त्यांनी उत्मात केलं की तो खाली तंगडं मोडणारच त्याचं. आम्ही सतीश नेहमी सांगाल जेवढी उडी उंच तेवढं तंगडं मोडण्याची शक्यता जास्त. छोटी उडी, आपण शेअर मार्केटमध्ये काय म्हणतो, A टाईप, B टाईप आणि C टाईप, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. स्मॉल कॅपमध्ये जाम चांदी होते, पण तो कधी 2 रुपयाला येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे काय करायचं तुझं तू ठरव. त्या 5 वर्षामध्ये मात्र मला वय वाढलं, मुलगी मोठी झाली, मुलीचं शिक्षण पूर्ण झालं. आता मुलगी इथे पुण्यात शिकायला आहे. नवरा बायको आम्ही 2 जण असतो. माझी ड्युटी सेकंड शिफ्ट असते, तिची सकाळची शिफ्ट असते आणि क्षुल्लक कारणावरून आमची भांडणं होत असतात. मी अजूनही जुन्या पद्धतीचं पेन वापरतो, त्यामुळे माझे इथे सगळे डाग पडलेले असतात. मी अजूनही जेवताना अन्न सांडवतो खाली, तेव्हा माझी बायको म्हणते तू सांडवलेस तू उचल, नाही तर कागद घे. मला अजूनही धडपडा स्वभाव असल्यामुळे मी गॅसच्या जवळ गेलो की एक तरी भांडं उलटं झालंच पाहिजे. मी किती ठरवतो, आता
तिथे वरणाचं भांड आहे, तिथून इथपर्यंत भातावरती वरण आलं पाहिजे. पण तो हमखास काय होतं, माझ्या हातातलं अवसान गळतं का तो भांड सांडलंच पाहिजे काहीतरी. आणि माझी बायको वैतागते. त्यातल्या क्षुल्लक गोष्टीवरून माझं बायकोशी भांडण होत असतं. पण या सगळ्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये 3 गोष्टी मला वाटतं की मला साथ दिलेली आहे, ज्या फिलॉसॉफीज आहेत. एक कदाचित असं असेल की मी वारकरी संप्रदायात लहानाचा मोठा झाल्यामुळे मला देवावरती विश्वास ठेवणं फारसं कठीण नाही गेलं पटकन. सुरुवातीला मी नाही म्हणायचो, देवा नाही म्हणायचो, आत्म्या देवळाचं वगैरे. पण हळूहळू अल्कोहोलिक सनसमध्ये येऊन मला देव सापडला. आणि देव म्हणजे धर्म का, धर्म म्हणजे कर्मकांड का, या सगळ्या वादात मी पडत नाही. कारण अल्कोहोलिक सनसमध्ये तुझा जो देव आहे आतला तो तुझा असेल, त्याच्याशी माझं भांडण नाही, माझ्या आतल्याचं तुझ्याशी भांडण असायचं कारण नाही. तर इथे काय आपण धर्मचर्चा करायला आलेलं नाहीये. मला वारकरी संप्रदायाचा काहीतरी थोडासा प्रभाव असेल की पुण्य असेल म्हणून मला देव स्वीकारणं सोपं गेलं. मी जे काही योग शिक्षक म्हणून जे काही गुरुजी निकम गुरुजींकडनं शिकलं त्याच्यामुळे मला शरीराची काळजी घेणे, मला बरेच लोक म्हणायचे की तू फार डिसिप्लिनरी आहेस तब्येतीच्या बाबतीत वगैरे, ते मी सांभाळलं. त्याच्यामुळे त्याचा माझ्यावर परिणाम झाला. उरळी कांचन म्हणून इथे जे गाव आहे तिथं आम्हाला एका AMMच्या मिसेसनीच पाठवलेलं होतं ना. मी नवरा बायको गेली 12 वर्ष तिथं दरवर्षी 8 दिवस पोरी सहित जाऊन राहतो. त्यामुळे उपवास करणे, शाकाहारी, मी लहानपणापासून शाकाहारीच होतो, दारू पित असताना टाईट होतो, नॉनव्हेज खायचं, ते नंतर सोडून दिलं. त्यामुळे त्या निसर्गोपचाराच्या जे काय पद्धती होत्या त्याच्यामुळे माझ्यावरती परिणाम झालेला होता. आणि हल्ली मी 10 दिवसाचं एक नवीन तंत्राचं ध्यानाचं तंत्र आहे ते करायचा प्रयत्न करतो. मला वाटतं की ह्या सगळ्या फिलॉसॉफी व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्समध्ये किंवा कालयुग जो म्हणतो की तू शेवटी धर्माकडे जा, तुझा तो काय आध्यात्मिक बदल व्हायचा आहे, भावनिक पुनर्रचना व्हायची आहे, ती इथे नुसती होणार नाही. ऑक्सफर्ड ग्रुप हा धर्म नव्हे, ऑक्सफर्ड ग्रुप हे देऊळ नव्हे, ऑक्सफर्ड ग्रुप हे पहिल्या शतकातील जी ख्रिश्चॅनिटी होती त्यांची तत्व पाळायचा प्रयत्न करून होता आणि ते ॲब्सोल्यूट्स मानत होते. त्यामुळे आज मला कळलेलं आहे की मला अल्कोहोलिक सनसमध्ये जर किक मिळत नसेल तर मी दारू पिणार. आणि मी हल्ली कोणीतरी मला विचारलं, हल्ली कुठेही बोलायला की जातोस का तू? मला कळलेलं आहे की सगळे ओल्ड-टायमर सरकतात, एका विशिष्ट वयानंतर सरकतात, सगळेच सरकतात, ओल्ड-टायमर लोक सरकतातच. आणि मग मी काहीही बोलेल, तुम्ही कशावरती बोलवाल, मी कशावरही बडबडायला लागेल, माझी शारीरिक परिस्थिती ढासळेल. तर मी हल्ली ठरवलंय की आपली जोपर्यंत उपयुक्तता आहे तोपर्यंत जिथे बोलवेल, जिथे नाईट विजेल नसेल तिथे मदरच्या पैशाने काय असेल ते कोणाला तरी काकोटीला मारायचं आणि चालू पडायचं. कारण मी हल्ली गेल्या वर्षापूर्वी इतके दिवस कसं सतीशच्या गाडीत बसायचं, डोक्याला त्रास नाही, तर सगळे उतरायचं. मी कधी विचारायचं नाही ही गाडी कितीची, ना हे गाडीचं स्पीड किती, ना हे गाव कुठलं, ना ही आळी कुठली, ना हल्ली इथे काय भाव चालेल, बरोबर आहे ना, मी कशाला परत मराठा इथे येणार आहे, मी अजिबात काय विचारेल. हल्ली मी आमची वडाळ्याची गँग बनवलेली आहे. रिझर्वेशन करायचं रेल्वेचं, जायचं रिझर्व, मला पाठदुखी असल्याने त्यांना माहिती येणार नाही बसने, जायचं याचं रिझर्वेशन. आम्ही 6-7 लोक मस्तपैकी जातो, बिग बुकचं वर्कशॉप करतो, कुठे जसे जमेल तिथे, काहीच नाही तर गप्पा मारायच्या, नाईट विजिट करायचे, अल्ट्रासाउंड करायचं आणि शांतपणे परत यायचं. मला कळलेलं आहे की अल्कोहोलिक सायन्सची फिलॉसॉफी मला दारूपासून दूर ठेवली. हे सगळं करत असताना माझ्या आजूबाजूला पडझड होत होती आणि ती पडझड बघितल्यानंतर मला काही गोष्टी सुचलेल्या होत्या. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी, मी स्लीप व्हायची कारणं जी काय आहेत ती मी यादी बनवलेली आहे. ती यादी मला सांगतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्याची उपाययोजना म्हणून मी काय केलं ते सांगतो, मग आपण चर्चा करूया. ऑर्गनायझरना विनंती आहे की जर का तुमच्याकडे कागदाचे चिटकुरे असतील तर कागदाचे चिटकुरे वाटा, म्हणजे जर का कोणाला उभं राहून प्रश्न विचारायचा नसेल किंवा खुजलीवाला प्रश्न विचारायचा असेल तर त्यालाही आपण संधी देऊया, आपण काय प्रॉब्लेम नाही. स्लीप व्हायची कारणं मी हल्ली पूर्वी काय करायचो, पुस्तकं रेफर करायचो आणि त्याच्यातनं काढायचं. हल्ली मी नवीन सिस्टीम केले, 25 ओल्ड टायमरचे फोन नंबर काढून ठेवले आणि त्यातल्या 4-5 लोकांना फोन करायचे. हल्ली ओल्ड टायमरना कोणी फोन करत नाही, त्यामुळे त्यांना मी फोन केल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं आणि ते अर्धा पाऊण तास माझी सहज बोलतात. किंबहुना दुसऱ्या दिवशी तो स्वतःहून फोन करून आणखी उरलेले पॉईंट्स अर्धा तास मला सांगतो. अशा ओल्ड टायमर बरोबर बोलून मी स्लीप व्हायची कारणं काय आहेत ती एक यादी बनवलेली आहे. मी काय PhD होल्डर नाही, मी काय स्पेशलिस्ट नाही, मी तुमच्यासारखाच एक बेवडा आहे. मी स्लीप होऊ शकतो, आता जाताना स्लीप होऊ शकतो. त्यामुळे मी काय ही जी कारणं काढली ती माझ्याकरता काढलेलं. आय हॅव नॉट कम हिअर टू पॉइंट अ फिंगर टुवर्ड्स यू, वी आर ऑल हिअर टू लर्न आउट ऑफ इट. पहिलं कारण मीटिंग कमी करणे, नंबर ऑफ मीटिंग्स कमी होत जातात. आपण एक विस्तृत मुद्दे परत घेऊया आणि त्याच्यावर चर्चा करूया.
मीटिंग सुरू असताना शरीराने मीटिंगमध्ये आणि मनाने बाहेर, किंवा शरीराने मीटिंगमध्ये आणि मनाने व्हॉट्सअपवरती. आता एक नवीन ट्रेंड आहे, व्हॉट्सअप बंद करू नका. व्हॉट्सअप बंद करा सांगून तुम्ही बंद करणार नाही, त्यामुळे व्हॉट्सअप बंद करू नका. माझ्या मुलीपुढे डोकं फोडून झालं, त्याचा काय उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपचे ऑलरेडी ॲडिक्ट झालेला आहात. तुम्हाला हे मान्य असो किंवा नसो, तुमचं हे ॲडिक्शन तुम्ही ठरवल्याशिवाय सुटणार नाही. दारूचं जसं होतं तसं व्हॉट्सअपचं आहे, ते सुटणे शक्य नाही. आता फक्त त्यातल्या त्यात एवढंच करायचं आहे की व्हॉट्सअपवरती चांगले प्रकार पण करता येतात. मीटिंग कमी करणे, मीटिंग सुरू असताना व्हॉट्सअपवर असणे, आणि व्हॉट्सअपवर काय बघता ज्याचं त्याला माहिती, तुमचं तुम्ही ठरवा. मीटिंग चालू असताना देखील लक्ष नसणे. मी पूर्वी यायचो ना गुरुजींबरोबर, तेव्हा एक कोणतरी पठ्ठ्या कोडी खेळत बसायला. तो आता आहे की नाही मला माहित नाही, सोबर आहे की नाही तो माहित नाही, पण त्याला मी नमस्कार करतो सोबर असेल तर. फार कठीण त्याचं नाव आहे, जोड अक्षर बरीच आहेत त्याच्यामुळे, ते त्याला भेटल्यावर सलाम सांगणार. मला कोडी खेळून दारूपासून दूर ठेवा. अल्कोहोलिक समाजमध्ये मला एक कळलं की रिकव्हरीचा प्रोग्राम हे औषध आहे. हे औषध शंकररावांना दिवसातून 3 वेळा घ्यायला लागतं, मला 4 वेळा घ्यायला लागतं, मोहनरावांना एकदाच घ्यायला लागतं, याला 2दा घ्यायला लागतं. तुम्ही प्रत्येकाने आपल्याला किती औषध लागतं ते ज्याचं त्याने ठरवायचं. तो 7 मीटिंग करतो म्हणून मी पण 7 मीटिंग करायला पाहिजे, नोकरी धंदा न करता मीटिंगच करायला पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे अल्कोहोलिक समाजमध्ये आल्यानंतर मला किती मीटिंगची गरज आहे, आणि जर का तुम्ही रोज मीटिंग करत असाल तर तुमचा मीटिंगमधला इंटरेस्ट राहणं कठीण आहे. मला वाटतं पुण्यात रोज मीटिंग करणारे आहेत तुमच्याकडे, 7 दिवस आठवड्यातून 7 दिवस मीटिंग करणारे आहेत. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मला माझं स्वतःचं मत आणि अरुणचं मत, आपलं अशोक सावंतचं, अशोक याचं मत असं आहे की 5 वर्षानंतर तुम्हाला रोज जर मीटिंग करावी लागत असेल तर ती शिक्षा आहे तुम्हाला. यू हॅव अ राईट टू डिफर विथ यू अँड हिम. इतरांशी न बोलता एकटाच राहणे, मीटिंगला येणे, 7:30 ते 9 मीटिंग, चहा, किटी बॉस, गाडीला किक मारले, हल्ली किक पण मारायला लागत नाही, बटन दाबायला लागतं, चालू पडेल. महिनोन महिने तो येतो आणि तो कोणाशीच बोलत नाही. तो कुठे राहतो, तो काय करतो, कोणालाच माहीत नसतो. तो मुख गिळून बसतो, शरीर विचारलं तर नाही म्हणून सांगतो. ते एक महत्वाचं कारण. कार्यक्रम समजून न घेणे. अल्कोहोलिक समाजमध्ये येऊन नुसत्या मीटिंग करून दारूपासून दूर राहता येत नाही. अल्कोहोलिक समाजमध्ये येऊन मी दारुड्या का झालो हे शोधून काढायला पाहिजे, आणि मी दारुड्या का झालो हे शोधून काढण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग 12 पायऱ्यांचा कार्यक्रम. 4थी पायरी, कागद पेन घ्या, लिहून काढा, स्पॉन्सर समोर बसा. धरण्यासारखे पाय नसतील तुमच्याकडे, तुमच्या मते स्पॉन्सर घ्यावा अशी कोणाची लायकीच नाही या 70 लोकांमध्ये, तर सरळ सायकॅट्रिस्टकडे जा, फादरकडे जा, चर्चच्या, किंवा सगळ्यात साधा सोपा माळाच पटलेला उपाय म्हणजे तुमच्या एरियात, तुम्ही ज्या एरियात राहता की नाही त्या एरियात टप्प्याचा जो माणूस असेल ना त्याला नळायला सुरुवात करायची. आणि कुठल्याही माणसाला तुम्ही विचारलं तुला स्पॉन्सर आहे का आणि तू 4थी पायरी घेतलीस का, ते 2 प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नाची त्याने उत्तरं होय म्हणून दिली नाहीत तर नाही हेच समजायचं. उद्या सांगतो समजून जायचं. त्याच्याकडे 4थी पायरी तुम्हाला घेता येणार नाही. कारण अशी माणसं आहेत, पुण्यात आहेत, तुमच्या गल्लीत आहेत, गावात आहेत, तुमच्या ग्रुपमध्ये शोधा. कार्यक्रम समजून घ्या. कारण मी दारुड्या का झालो हे कळलं तर मी त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपोआप कळेल. स्पॉन्सर घ्या किंवा इनिशियल स्पॉन्सर घ्या. इनिशियल स्पॉन्सर म्हणजे जो मला एक मीटिंगला घेऊन येतो किंवा मीटिंगला आल्यानंतर 4 ठिकाणच्या मीटिंग जो दाखवतो, आणि पहिले 90 दिवस त्या सायकल चालवताना आपण मागे धरलेलं असतं ना, हा मी हाण तू गणप्या, मी आहे मागे, आणि तो कधी सोडून दिलेला असतं, पत्ता लागत नाही, तो इनिशियल स्पॉन्सर. आणि नंतर कार्यक्रमासाठी घ्यायचा तो वेगळा स्पॉन्सर. हल्ली सर्व्हिस स्पॉन्सर पण घेतात, पण ते जास्त त्यांनी ठरवायचं काय. त्याच्यानंतर अयोग्य मार्गदर्शन. जो कोणी ए मेंबरला मी धरलेला असतो तो मला सांगतो की पुस्तक वाचू नको, पुस्तक सोबत राहील, तू दारू पिशील, 1 वर्ष 4थ्या पायरीच्या भानगडीत पडू नको. हे अशी माणसं जी आहेत ती स्टिक टू द विनर्स म्हटलेले आहे. विनर्स म्हणजे गोल्डन पेन, 1000ची नोट, गाडी, तो विनर नाही. ज्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आपणही दारूपासून दूर राहावं याच्यासारखं असं वाटतं, तो विनर. त्याला कुठल्या कुठल्या पॅरामीटर लावायचे ते समजून घ्या. त्यामुळे अयोग्य मार्गदर्शन असलेल्या माणसाला, आमच्याकडे एक परवा स्लिप झालेला आहे, त्याला आम्ही बोंबलून सांगतो, विनोद स्लिप झालेला आहे, त्याला सांगत होतं ह्याच्याबरोबर राहू नको, ह्याच्याबरोबर राहू नको. त्याला काय होतं, त्याला सांगितलं की तेवढ्यापुरतं तो लांब राहायचा, आणि शेवटी तेच झालं, दोघांना मिळून टाईट आहे. त्यामुळे अयोग्य माणसाबरोबर तुम्ही राहिलात तर स्लिप मेंबर बरोबर तुम्ही सतत मुद्दाम राहिलात तर आपण दोघं जण. गुरुजी नेहमी उदाहरण सांगायचं की ट्रॅकवरती तो खालचा माणूस हात द्यायला मागतो, तो असा गलेलट्ट पहिलवान असेल आणि मी काडी पहिलवान असेल, मी त्याला हात गेला तर तो मला खाली घेणार. त्यामुळे
अशा माणसाबरोबर राहा की जो सोबर आहे, जो कार्यक्रम घेतोय, जो पुस्तक वाचतोय, त्याच्यानंतर पैशाच्या पाठीमागे लागणे हा एक मोठा ॲटम आहे. अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला हे सत्य स्वीकारायला लागेल की मी बरेच घालवलेलं आहे आणि जे काय घालवलेलं आहे ते ताबडतोब भरून निघणे अशक्य आहे. मी हर्षद मेहता जरी झालो तरी हर्षद मेहताला शेवटी शिक्षा झाली आणि मेला हर्षद मेहता. त्या पैशाचा त्याला विनियोग करता नाही आला. त्यामुळे जगाच्या पाठीवर आपला कुठलाही माणूस नाहीये की ज्याने घालवलेले पैसे 3 महिन्यात कमवले आणि तो व्यवस्थित सोबर राहिला. असं होत नाही. जेवढी उडी उंच तेवढं आपटण्याची शक्यता जास्त. आजूबाजूला कोणाला तरी ओल्ड टायमाला ढोसका आणि त्याला विचारा 4 लोकांच्या मला फायनान्शियल स्टोऱ्या सांगा, तो तुम्हाला लगेच सांगेल याला मी सांगितलं होतं VRS घेऊ नको, यांनी VRS घेतली, 5 अंगठ्या घातल्या, नवीन धंदा चालू केला, 2 गाड्या घेतल्या, गाड्या लावल्या आणि आता तो विपन्नावस्थेमध्ये आहे. सगळ्यांच्या बाबतीत असं होतं असा माझा दावा नाही. पण मला किती उडी मारायची आहे हे कळण्याकरता मला माझी काय लायकी आहे हे कळायला पाहिजे. माझा तो भाला फेकवाला असतो ना, तो आता 2 वेळा पहिले फेऱ्या मारतो आणि पहिले बघतो आजूबाजूला कुठल्या दिशेला भाला मारायचा आणि मग तो भाला मारतो. हे मला कळत नाही म्हणून मला स्पॉन्सर पाहिजे. स्पॉन्सरकडे बसून मला सगळ्या फायनान्शियल इन्व्हेंटरी घ्यायला पाहिजे. कोणाकडनं कर्ज घेतलं, किती कर्ज घेतलं, कशाकरता घेतलं, त्याचं काय केलं, माझ्या मते त्याचे किती पैसे आता मी द्यायला हवे आणि आता त्याचे देण्याकरता किती माझ्याकडे उपलब्ध आहे. मला सुभाष के आणि विश्वनाथ गुरुजी 2 जण माझ्याबरोबर आले. मी म्हटलं दुकानात पैसे ढापलेले होते, 26,000 रुपये ढापलेले होते, भागिले 2 आणि पार्टनर होतो 2 जण. सुभाष के आमचे वकील होते. त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही पार्टनर कशामध्ये होतात, फायनान्स प्रॉफिट अँड लॉस मध्ये येणार आहे. तर मी म्हटलं हो प्रॉफिट अँड लॉस मध्ये. तर म्हणाले ही चोरी आहे, या चोरीत कसला पार्टनरशिप. मला 26/2 नाही 26,000 पूर्ण. 26 जानेवारीची पुण्याची हलक्याथॉन होती आणि सकाळी 5 वाजता आम्ही सुभाषच्या घरात इथून गाडीतनं बसलेलो होतो. त्या दोघांनी मला त्या माणसाकडे नेला, त्याला कबूल करायला लावला, रवी भिडेला सांगायला लावलं मला की तुझे एवढे पैसे ढापलेले आहेत, आता मी एवढे आणलेले आहेत, हे एवढे उरलेले परत देणार आहे. अमुक पैशाच्या पाठीमागे लागणे म्हणजे पैशाचे वेगवेगळे प्रयोग आम्ही केलेले आहेत. कुठले प्रयोग सांगायची काय आवश्यकता नाही. ओव्हर टाईम करावा का, काय वाटतं तुम्हाला, ओव्हर टाईम करावा का, मीटिंग मिळणार नाही असा ओव्हर टाईम करावा का, निदान पहिल्या वर्षभरात तरी करू नये, याचं त्यांनी ठरवावं. पण मला माहिती मी एवढं घालवलंय, मी एवढे प्रयत्न करून सुद्धा ते एवढं नेणार नाही, लगेच मी होणार नाही. आणि मी लगेच जर का नॉर्मल झालो फायनान्शियली तर मला फुजली येणार. त्यामुळे ते स्लो पाईपनी गेलेलं आहे, ते स्लो पाईपनीच भरलं पाहिजे. एकदम फायर ब्रिगेड बोलून 2 दिवसात टाकी भरली पूर्ण असं केलं ज्यांनी ते वाट लागली होती. दुसरं आणखी आहे, घरामध्ये बायकोनी अलार्मला न जाणे किंवा बायकोनी सपोर्ट न करणे. पण ही जी गोष्ट आहे आपल्या आकल्याच्या पलीकडली, आपल्या कंट्रोलच्या पलीकडली आहे. त्यामुळे मी परवा स्लीप मेंबरला विचारलंय का काय रे तुझं स्लीपचं कारण काय, तो म्हणा खरं सांगू का, म्हणाले स्लीपला कारण नसतं म्हणाले. स्लीप झाल्यावर तो चिकटवतो त्याला कारण म्हणायचं. कारण म्हणतो स्लीप ही प्रीमेडिटेटेड असते. मला थम्सअपच्या बाटलीमध्ये चुकून दारू दिली आणि मी ती प्यालो, 1 घोट प्यालो आणि मला कळलं नाही, असं होत नाही. आमचा तो वास अजून त्या एक्झॉस्ट फॅन मधला वास येतो ना, कधी जाऊन बघा मुद्दाम. एक्झॉस्ट फॅन मधला वास सुद्धा मला लगेच असे माझे कावडे बावडे होतात. कोणतरी ओळखीचा वास आहे. कांदा भजी, कांदा कापलेला आणि त्याच्यात आणखी एक जो कुठेतरी आहे ना, तो कुठला तो नायट्रस ऑक्साईड काहीतरी आहे मला हसवणारा, तो त्याच्यात आहे. त्यामुळे ती स्लीप म्हणायची. बाकी सगळे प्रीमेडिटेटेड स्लीप्स आहेत. गॅम्बलिंग करणे हे त्याच्यामधलं एकच आलं. गॅम्बलर्स अनॉनिमस नावाची वेगळी संस्था आहे, पुण्यात आहे की नाही मला कल्पना नाही, नसेल तर तुम्ही चालू करा. ऑनलाईन त्याच्या मीटिंग्ज आहेत. मध्ये येऊन सुद्धा एच्या कार्यक्रमाच्या आधारे गॅम्बलिंग पासून दूर राहिलेले बरेच आहेत. पण जमत नसेल तर तुम्ही गॅम्बलर्स अनॉनिमस मध्ये जाऊ शकता. प्रतिष्ठेच्या मागे लागणे, आमदाराचा सत्कार घडून आणणे हे जाऊ दे. आजार समजावून न घेणे, माझा आजार महत्वाचा मला समजण्यासाठी अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये काम देऊन मला ऐकायला पाहिजे. मेडिकल हेल्प न घेणे, माझे शॉक बाकी असतील, माझी ट्रीटमेंट बाकी असेल श्रीकांत जोशींची तर ती पूर्ण करायला पाहिजे. मध्ये आल्यावर ती आपोआप सबस्टिट्यूट म्हणून ती सुटत नाही. त्याच्यानंतर अटी घालणे, बायको परत आल्यानंतर मी सोडीन, मुलाचा पहिला वाढदिवस झाल्यानंतर मग सोडीन, माझी नोकरी परत मिळाली तर सोडीन. आणि मिटिंगच्या नावाखाली इतर धंदे करणे, घरातनं मिटिंगसाठी निघणे आणि मग काहीतरी वाटेल ते करणे, हे सगळे जे ॲटम आहेत हे दारू प्यायला कारणीभूत आहेत. प्रतिष्ठा मधली आणि समाजामधली, आमचा अरुण म्हणतो की नंतर काकडी
गेंड्याची होते आणि मग काय त्याच्यावर परिणाम होत नाही. परवा एक सभासद विचार होता, पहिल्या 3 वर्षात माझ्यावर जप्ती बिप्ती झाली तेव्हा मला काय त्रास नाही झाला. आता मी 10 वर्ष सोबत आहे, आता माझ्यावर परत जप्ती होणार आहे आणि मला आत्महत्या करायची विचार आहे. याचं कारण सांग मला. मी म्हणजे तेव्हा कात्री नरम होती ना, आता तुझी कात्री कडक झालेली आहे. 10 वर्ष हे वर्ष वाढतात तशी मला अक्कल नसते तरी पण माझ्या मागे चक्र निर्माण होतं. कारण तुम्हाला माहित नाही मी कार्यक्रम घेतलाय की नाही हे माझ्या चेहऱ्यावर नाही दिसत. मी जसं म्हणतो एड झालंय की नाही ते चेहऱ्यावर कळत नाही बाईचं, तसं कार्यक्रम घेतलाय की नाही चेहऱ्यावर नाही कळत. मी कसा बोलतो त्याच्यावर तुम्हाला वाटलं पाहिजे कार्यक्रम घेतलाय की नाही. मग हाऊ टू आणखी काही पॉलिटिक्समध्ये जाणे, नोकरीत जाणे, युनियनमध्ये जाणे, ब्लू फिल्म बघणे, एच्या कामामध्ये अपमान झाला, खुन्नस झाला, ए मेंबरवर रिझल्टमेंट ठेवणे, ए मेंबरच्या बायकोवरती डोळा ठेवणे, न्यू कमरच्या बायकोवरती जास्त लक्ष देणे, शॉर्टकट मनी, हे असे असंख्य प्रकार आहेत. या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट मी मिटिंग करायला पाहिजे. काय करू नये ते कळतं मिटिंगमध्ये. मी सारखं बाहेर जाऊन, तुमच्याकडे प्रकाश नायर होता नवप्रकाशला, ते बाकी सगळे लोक सांगतात की 300-350 माणसांचा तो हॉल भरलेला असायचा आणि कोणी एक जरी उठला तरी इकडनं प्रकाश खुर्ची सोडून त्याच्या मागे, क्या है अड्डे पे साला कभी घड़ी देखता था क्या, अड्डे पे कभी मुतने को उठता था क्या, चुप बैठ अंदर बैठले. आता असं सांगून सांगणारे कोणी राहिलेले नाहीत, सांगून ऐकणारे माणसं राहिलेली नाहीये. प्रत्येकजण स्वतःचा राजा आहे. मी शेवटी अधिष्ठान करून स्वतःला ठरवायचं की आज मी कुठल्याही परिस्थितीत मिटिंगमधनं उठणार नाही. डायबिटीस असेल, नजमील लागली गोष्ट वेगळी आहे, पण अदरवाईज मी फोन आला, मी काय मनमोहन सिंग आहे का नरेंद्र मोदी आहे का की आहे की माझा फोन आल्यावर मी न घेतलं. बरं समजा फोन येणार आहे मला माहित असेल तर पहिल्या वापार बसायचे तिथे, म्हणजे पटकन फोन आला की बाहेर जाता येईल घेता येईल. मी मगाशी परवा वरळीच्या मीटिंगमध्ये एक सभासद 4 वेळा असं उठून जात होता आणि स्माईल देऊन जात होता. ते म्हणजे कसले रात दाखवतो त्या 4 लोकांनी देखत तसं मला असं बोलायला नको होतं. असं माझं पटकन आला द्वेष माझा बाहेर निघाला. ते 4 वेळा उठून बाहेर जातोय मधनं आणि सगळ्यांना तुडवत खाली बसलेली माणसं होती बरं. मग ते तर बाजूला करून असं तो तुडून जायचा. मग नंतर तो आला मिटिंग संपल्यानंतर, मग हमुक करेन तमुक करेन. म्हणजे मला काय करायचं माझं करून झालं, तुला आता काय बोंबलायचं बोंब. तो पैसेवाला होता, तो पैसे लोकांना देत होता, त्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणी बोलत नव्हतं वगैरे वगैरे. माझं दुर्दैव असं आहे की मी अशाच लोकांना नडतो की जे ज्यांच्याकडे बुलिंग टेक्निक्स असतात, मारक्या मधीसारखे घटोत्कचारखे त्या अंगावरती येतात, त्यांनाच मी दुर्दैवाने नडतो. त्यामुळे स्लिप होऊ नये म्हणून मला मिटिंगमध्ये यायला पाहिजे, काय करायला पाहिजे ते कळतं. लिटरेचर वाचलं पाहिजे, सुरुवात सोपं लिटरेचर. हे वाचून जर का तुमच्यापैकी कोणी 90 दिवस दारूपासून दूर राहत नसेल असं होणे शक्य नाही, असा त्याचा दावा आहे. तो म्हणतो की हे पुस्तक वाचत असाल तुम्ही, हातात ग्लास असून देखील, तर तो ग्लास बाजूला ठेवा आणि हे पुस्तक वाचा. हे आम्ही तुमच्याकडे जर का कुठे लिटरेचर मिटिंग असेल तर हे पुस्तक घ्या आणि याच्यातल्या ज्या आयडिया आहेत त्या आयडियावरती आम्ही मिटिंग सुरू केली. आम्हाला वाटलं होतं बहुतेक लिटरेचर म्हणजे कोण कुत्रे येणार नाही. दोन्ही माणसं यायला लागली, पण कोण यायला लागले, सगळे 1 वर्षाच्या आतले, आणि आम्ही जाम खुश होतो. मी म्हटलं त्याला अल्कोहोलिस्टची खरी गरज ह्या लोकांना आहे. हे बाकी गेंड्याच्या कात्री झाले त्याच्यात आता बदल नाही होणार. पहिल्या 3 वर्षात चौथी पायरी घेतली नाही तर नंतर घेणं कठीण जातं. घेणारे लोक आहेत किंवा मेलेल्या स्पॉन्सरची आठवण काढून खोटं सांगणारे पण लोक आहेत, मला माहिती नाही. पण या सगळ्या आयडिया मला करायला पाहिजे, स्टेप्स बघायला पाहिजे, प्रोग्राम बघायला पाहिजे, फॅमिली रिलेशन्स मेंटेन करायला पाहिजे, जबाबदाऱ्या घरातल्या असतील. माझी बायको न चुकता मिटिंगला जाताना दळण घेऊन जा म्हणून सांगतो. 2 तास मग इथे चांगल्यावर करून बसते, तेव्हा नाही तुला सांगता आलं नाही, तू त्या रस्त्याने चाललेला आहेस ना म्हणून तुझ्याकडे पिशवी देते. मी जाम व्हायचं. गुरुजीने विचारलं लिव्ह अँड लेट लिव्ह म्हणजे त्यांना हवं तसं जगायचं का त्यांनी, त्यामुळे ते कसेही जगले तरी ते असे जगणार नाहीये. अर्धवट गोष्टी पूर्ण करणे. माझं शिक्षण अर्धवट आहे, ते शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. घर काम मिटिंग पाळलं पाहिजे. चौथा कोण करायला पाहिजे वगैरे म्हणतात लोक. समाजात जायला पाहिजे. पण समाजामध्ये हे एवढं समाजाला जरी मला काय करता आलं, मला जे काही कॉन्ट्रीब्यूट करता आलं तरी ते काय झालं, बाहेरच्या समाजामध्ये ज्यांना जमते त्यांनी करावं, युनियनमध्ये जावं, सोसायटीचे ट्रेझरर व्हावं, फांदे मारावे, मग परत हे मध्ये यावं. काय वाटतं पार्ट टाइम बिझनेस करावा की नाही. नम्रता, कृतज्ञता, दुहेरी व्यक्तिमत्व. माझ्यामध्ये एक जेकिल अँड हाईड आहे. तो मी तुमच्याशी जेवढा चांगला बोलतो तेवढा मी चांगला नाही. माझ्या घरामध्ये मी फार चांगला वागतो असा माझा दावा नाही. तो बरोबरचा माणूस बघायला लागला, हा एवढा शिकलेला अमुक तमुक, असं काय एकदम 440. मला चपली मारून घ्यायला लागते नंतर की हे असंच आहे.
पूर्वी दिवसातनं 10 वेळा लाईट जायची, आता 10 दिवसातनं एकदा जाते. जेव्हा जाते तेव्हा सारा ते असा घटोत्कच्या सारखाच पडतो. त्यामुळे मी माझी स्टोरी सांगितली, स्लीप व्हायची कारणं सांगितली, स्लीप होऊ नये म्हणून मी काय केलं ते सांगितलं तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी. आणि मी एकटा शाणा नाही, ते माझ्यापेक्षा जास्त चांगले मेंबर आहेत सोबत, तुम्हाला ओळखणारे आहेत, त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं आहेत, त्यामुळे ते देतील. थँक्यू. कोणाला जर उभं राहून विचारायचं असेल तर त्याला आपण पहिले प्राधान्य देऊया. कोणाला उभं राहून विचारायचं असेल तर प्राधान्य, कोणाला उभं राहून विचारायची चिठ्ठी लिहिलेली असेल त्यांच्या चिठ्ठ्या वाचतोच आणि ते वाचून झाल्यावर मिटिंग लांबली आज तरी चालेल. कोणाला उभं राहून प्रश्न विचारत असेल तरी चालेल, ज्यांनी चिठ्ठी दिलेली नाही त्यांनी. आणि कुठलाही प्रश्न विचारा, मी अमुक मी आता 1.5 महिन्यापूर्वी मोठा गुन्हा केला असून सध्या जामिनावरती आहे, दारूपासून गेले 1 वर्ष दूर आहे, परंतु त्याला पर्याय म्हणून मी या 1 महिन्यात साडी या व्यसनाकडे वळलेलो. माझी सध्या मनस्थिती आणि परिस्थिती मला शांत बसू देत नाही. साडी ही दारू आहे, तुम्ही स्लिप झालेला आहात, तुम्ही नव्याने 90 मीटिंग चालू करा, तुमच्या इनिशियल स्पॉन्सर बरोबर बोला. बाकी जो काय गुन्हा केलेला आहे तो ठीक आहे, त्याच्याबद्दल ते आणि कोर्ट आणि तुम्ही वकील काय जे असेल ते त्यातनं मुक्ती नाहीये. पूर्वी काय असायचं माहिती आहे का, पूर्वी पैसे खाल्ले तरी पटकन सुटायची माणसं. पूर्वी फांदाबंदी केल्यानंतर फारसं लक्षात नाही यायचं, पूर्वी कोर्टात भेटत नाही यायचं, पूर्वी जामीन राहिला तरी सुद्धा ते चालायचं. हल्ली काय झालं, कायदे झाले कडक, त्यामुळे DRDकडे केसेस चालू होतात, कायदेशीर प्रक्रिया चालू होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शॉर्टकटमुळे आमच्याकडे एक मेंबर आहे जो सांगतो की मी पहिले मस्ती केली आणि त्याची फळं मला आज भोगायला लागतात. क्रेडिट एक स्कोअर असतो, क्रेडिट स्कोअर, फायनान्शियली साऊंड असलेला माणूस पुढे असेल त्याला काहीतरी एक शब्द आहे सिबिल. तुमचं एकदा सिबिलची झ झाली की तो म्हणतो की मला आता घर घ्यायचंय, माझ्याकडे 30 लाख आहेत आणि आणखी 30 लाख पाहिजे, मला कुठलीही बँक उभा करत नाही, कारण माझ्या सिबिलची मीच झ करून घेतलेली आहे. त्यामुळे कायदेशीर बाईच्या बाबतीत सुद्धा पूर्वी काय पण केलं तरी चालायचं, हल्ली नुसता हात लावला तरी प्रीती जिंटा ज्याच्याबरोबर 3 वर्ष नांदलेली होती त्याची पण झ करून टाकते. त्यामुळे कायदे सगळे बाईच्या बाजूने आहेत. त्यामुळे ताडी ही दारू आहे, तुम्ही स्लिप झालेला आहात आणि तुम्ही 90 मीटिंग केल्या पाहिजेत, हे तुमचं तुम्ही ठरवा. मला 90 दिवस झालेले आहेत परंतु मी दारूच्या थेंबापासून लांब आहे. अरे म्हणजे ना, पण मी दारू या विषयापासून दारू या विषयापासून कोणीच लांब नाही राहत. तो 50 वर्षवाला काल दादाचा वाढदिवस झाला तो पण म्हणतो मी काय दारूपासून लांब पिऊन नाहीये, मी आज प्यालेलं नाहीये म्हणून. त्यामुळे दारू हा विषय डोक्यात असायला जावा, किंबहुना दारू हा विषय कपाटात ठेवला तर डेंजरस आहे. त्यामुळे मी दारूला घाबरत नाही, पण मी दारू प्यालो या विचाराने मला लगेच पिवळी होती माझी. मी दारू प्यालो कारण काय आहे माहितीये का, गेल्या 24 वर्षात तुम्ही सगळ्यांनी मला नवीन आयडिया सांगितले. मी प्यालो ते काचेच्या बाटलीत प्यालो, प्लॅस्टिकची बाटली नव्हती. त्यामुळे आजही मी मुत्रीत गेलो आणि कोणी नसेल तर ती बाटली वाजून बघतो मी प्लॅस्टिकची आहे का. माझ्या डोक्यातली दारू अजूनही गेलेली नाही. दारूपासून 90 दिवस, 1 दिनांक 1 व 25 सालेले भांडवानी दारूबंद असूनही मी दारुडा का म्हणावे. आम्ही दारुडा म्हणतो याचा अर्थ आम्हाला मद्यपास नावाचा एक आजार झालेला आहे, ह्या अर्थाने आम्ही दारुडा म्हणतो. तुला दारुडा शब्द नसेल आवडत तर दुसरा घे कुठला तरी. मी नशेबाज आहे, मी मद्यासक्त आहे, मी मद्यपाशी आहे, मी किंवा आमचे विनायक मध्ये रिकव्हरिंग अँड रिकवर्ड अल्कोहोलिक आहे. पाहिजे ते घे, तुला पटेल ते घे, नो प्रॉब्लेम. झालं बाबा, आणखी काय असेल. 1 वर्ष झाले इथे येऊन ए मध्ये 3 महिने 4 महिने होतात, परंतु मधून पडझड होत असते. काय करावे, 90 दिवसाचे टोकन जवळ आलो की मनात भीती वाटते आणि पितो. काय असतं, एकदा स्लीप होतो ना तेव्हा तो पटकन बाहेर निघतो. सारखा स्लीप झालाच ना की तुम्हाला भीती वाटायला लागते की साला आला आपला D-Day आलेला आहे, आता आपण पॅड बांधून तयार राहायचं, म्हणजे पाणी वाढायला लागलेलं आहे, आता फक्त आपण बुडकी मारायची आणि बाहेर यायचं, पुन्हा आपल्या 90 मीटिंग करायला मोकळे. तुम्ही कोणातरी इनिशियल स्पॉन्सर घ्या, त्याच्याशी बोला. तुमचा प्रॉब्लेम दिसतो तेवढा सोपा नाही, माझा प्रॉब्लेम मला कळत नाही. स्पॉन्सरची गरजच मुळामध्ये अशा करता आहे की वन हू कॅन लुक ॲट मी ऑब्जेक्टिव्हली. त्यामुळे सायकॅट्रिस्टची गरज असेल तर सायकॅट्रिस्टकडे जा, काउन्सिलरची गरज, व्यावसायिक मदत घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. नवरा बायकोची भांडण असेल मॅरेज काउन्सिलरकडे बिंदास जा. पोराला लफडा असेल, काय भानगडी असतील, काउन्सिलरकडे घेऊन जा, गाईड स्पेशलिस्ट आहेत.
मला स्वतःला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल बिंदास घ्यायचं, ॲलोपॅथी चालत नसेल आयुर्वेदिककडे जा, होमिओपॅथीकडे जा, नॅचरोपॅथीकडे जा, पण हे व्यावसायिक मदत बाजारात उपलब्ध आहे ती घ्या. त्यामुळे एवढ्या कागदावरती तुझा प्रश्न गंभीर आहे, जो तुला माहित नाही तो गंभीर आहे, कळलाय की नाही माहित नाही, पण तू कुठल्या तरी जुन्या सभासदाशी बोल. आणि आता मी काय करतो ते नको बोलूस. मी पहिले काय केलेलं आहे, मी 18व्या वर्षी थिएटरमध्ये प्यालो तिथपासून ते 29व्या वर्षापर्यंत ती स्टोरी सांग. पहिल्यांदा ए मधले आले तिथून स्टोरी सांगूच नका. स्लीप झालेल्या मेंबरला आणखी एक सवय असते की तो मी गेली 18 वर्ष ए मध्ये आहे अशी सुरुवात करतो, पण मी गेले 3 महिने सोबत यायचं सांगायला विसरतो. ह्याच्यात आमचं नुकसान नाहीये, आपलं नुकसान नाही, नुकसान तुझंच आहे. त्यामुळे हे चौथी पायरी घेतली आहे लेबर वाटतं, पण तरी गुटखा तंबाखूवर स्लीप होतो. ते गुटखा तंबाखू थांबवणे हा अल्कोहोलिकचा कार्यक्रम नाही. गुटखा तंबाखू खाऊन मरायचं असेल तर मेलात तरी काय भेटत नाही. बऱ्याच लोकांना कॅन्सर झालेले आहेत. अल्कोहोलिक मध्ये येऊन माझा गुटखा का थांबला नाही, धरा कचेंडी अल्कोहोलिक सणाची, हे चुकीचं आहे. बऱ्याच सभासदांनी दारू जशी थांबवली तशी सिगरेट थांबवलेली आहे, पानपराग थांबवलेला आहे, तंबाखू थांबवलेले आहे. असे असंख्य सभासद आहेत, त्यांच्याशी बोला. मी पण खूप सिगरेट प्यायचो. मला आता मी नव्याने मला दम लागला म्हणून डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर मला सिगरेट पित होता का, तर नाही गेली 24 वर्ष सोबत, आता सिगरेट पित नाही. त्याच्या आधी पित होता का, त्याच्या आधी रोज 3 पाकिटं प्यायचो. तर त्याचे परिणाम आता भोगायला लागतात. आता छातीची कपॅसिटी कमी झालेली आहे, त्यामुळे तुला आता अस्थमा आहे, पंप घ्या, पाईप घ्या, हे घ्या ते घ्या. त्यामुळे ते चुकत नाही. गुटखा तंबाखू खाणं ते स्लीपचा अल्कोहोलिक सणाचा संबंध नाही. परत चौथी पायरी घेऊ का, चौथ्या पायरी घ्या, परत घेतलेली चांगली आहे. आमच्यातले एक सभासद जुना सांगतो की मी दर वाढदिवसाला चौथी पायरी स्पॉन्सरकडे जाऊन घेतो. खूप चांगली गोष्ट आहे. तर काही मेंबर रागराग करतात. शेअरिंगमध्ये पायऱ्यांवर बोललो, हे काय बनकडे शेअरिंगमध्ये पायऱ्यांवर बोललो तर काही मेंबर रागराग करतात. करू दे, त्याला काय इलाज आहे. आपल्याला काय पाहिजे तर आपण बोलायचं. जे बोलल्याने मला बरं वाटेल, जे मी करतोय ते बोलायचं. तुला काय वाटतं ते मला काय माहित नाही. गाडीवर जाताना दारूच्या दुकानाकडे किंवा बारकडे वळून बघणे असे का होते. गाडीवर जाताना दारूच्या दुकानाकडे किंवा बारकडे वळून बघणे असे का होते. मी माझा अनुभव सांगतो. म्हणजे आता 22-24 वर्ष सोबत आहे. दादरला राहायला येऊन 2-3 वर्ष झाले वडाळ्यामध्ये. मी एकदा असं दादर चालत येत होतो आणि एक दुकान दिसलं मला, आणि ते दुकान होतं लहान मुलांच्या सायकलीचं, आणि त्या सगळ्या सायकली याच्यात टांगलेल्या होत्या. आणि मी छानपैकी त्या आयलांडवर आपल्या पुरीला आपण नाही घेतली अशी सायकल आपल्या पुरीला असं बघत होतो, आणि अचानक बाजूला लक्ष गेलं, मारूचं दुकान होतं. आईला म्हणते हे माहीतच नाही आपल्याला. म्हणा विचारलं शिरजत तुला खाव नाही, समजा कधी लागली तर. त्यामुळे दारूच्या दुकानाकडे तुमचं लक्ष जाण्यामुळे फार काही गंभीर गोष्ट नाहीये. क्राईम रिलेटेड कादंबरी वाचण्यात रस वाटतो. हे सगळे आम्हाला ते स्वाहा काय करतात, ते स्वाहा करतात म्हणजे तूप टाका आणि घे, अजून झ करून घे, अजून झ करून घे, म्हणून ते पेटवायचे धंदे चाललेले असतात. बरोबर आहे. हे कादंबऱ्या वाचणे, पोर्नोग्राफी बघणे, शेअर मार्केटला लावणे. मी एकदा मीटिंगमध्ये आमच्याकडे एक RBI वाला माणूस आला होता आणि त्यांनी शेअर केलं की मी हल्ली 1 रुपयाची नाणी घेतो, 1000ची गोड घ्यायची, मी RBI मध्ये असल्यामुळे मला ती मिळते आणि ती मी धंद्या दुसऱ्या लोकांना विकतो, त्यांना त्याच्यातनं मला 1,500 रुपये मिळतात आणि ते लोक त्याच्यामधनं बॉलपेनची टिप बनवतात. शेअरिंग संपलं, टाळ्या वाजवल्या, सगळं झालं, प्रार्थना झाली. मी धावत त्याच्या मागे चाललो होतो. आयडिया नवीन शोधायला, म्हणजे बापूने धरलं मला, हे इकडे चोराच्या आळंदीचा पत्ता कशाला विचारला. त्यामुळे क्राईम रिलेटेड कादंबरी वाचणे किंवा या आकृष्ट करणाऱ्या गोष्टी आमच्या आहेत त्या काय जात नाही. एखादा प्रोग्राम घेतला तर तो 3 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. तुटला की परत चिकटून बसलो तरी परत पडझड होते. एकंदरीत फक्त दारू थांबलेली आहे, बाकी सगळी ह्याला दारू थांबल्या काय कमी आहे त्याला. दारू थांबणे ही सुरुवात आहे ना. बाकी एकदम कोणी आदिमस्तान झालाय का, ती स्टेफी ग्राफ म्हणे बाप तिचा लाद घालायचा आणि पहिलं परत प्रॅक्टिस करायला लावायचं. थकली वागलेली स्टेफी ग्राफ परत आली की कमरेत लाद घालायचं आणि परत प्रॅक्टिस करायला लागलं, म्हणून ती एवढी वर्ल्ड चॅम्पियन झाली. त्यामुळे पडल्यानंतरच मी शिकणार आहे ना. फक्त वारंवार मी पडत असेल तर त्याची कारणं शोधायला लागतील. स्पॉन्सरची मदत घ्या, कार्यक्रमाची मदत घ्या, ध्यानाची मदत घ्या, सायकेट्रिस्टची मदत घ्या, काउन्सिलरची मदत घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे पडझड हा शब्द आत्ता सध्या जो अभिप्रेत आहे तो दारू संदर्भात आहे. तुम्ही दारूपासून दूर आहेत त्यामुळे तुमचं पहिलं स्वतःचं अभिनंदन करा. हे पुस्तक म्हणतं
दारूपासून दूर असल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करा. पाठ चोपटा त्या आईला 21 दिवस झाले. मी शाळेच्या ग्राउंडवर जाऊन एकटाच डान्स केला होता 21 दिवस पूर्ण केला. कारण त्याच्या आधी मी 20 दिवस आयुष्यभर दारूपासून दूर होतो. 21व्या दिवशी जाऊन मी बल्ले बल्ले एकटाच डान्स केला होता. बिंदास करा, काही काळजी करणं. एखादी गोष्ट परमेश्वरावर सोडून देणे म्हणजे काय, उदाहरण देऊन सांगा. आता मी भाड्याने राहतो, त्यामुळे माझ्या घर मालकाने 3 वर्ष झाल्यानंतर एकदा घरी येऊन सांगितलं, बायको होती, की आता काय तुमचा विचार आहे. ते म्हणाले नाही. ती बायकोनी घाबरत घाबरत सुरुवात केली की नाही ते काय आहे ते आम्हाला ते राहायला आम्हाला. तो म्हणाला, वहिनी काय काळजी करू नका, तुम्ही इथे पाहिजे तितके दिवस राहा, भाडं वाढून देऊ नका. आणि आम्ही जाम खुश झालो. ही महिन्याभराची गोष्ट. महिन्याभरानंतर तो ॲग्रीमेंट करायला सांगितलं, ते घेऊन आला तो आणि म्हणाला ते जरा तुमचं हे लाईट बिल दाखवा. लाईट बिल दाखवत त्याच्याकडे टेलिफोनचं बिल होतं. आणि तुमच्याकडे टेलिफोन पण आहे. हां, ते जर म्हणजे 10/4 आझादनगर. तुम्ही मला न विचारता टेलिफोन कसा घेतला. ॲग्रीमेंट होतं, ते ॲग्रीमेंट दाखवलं. आमचा पूर्वीचा टेलिफोन होता ट्रान्सफर. तुमच्याकडे गॅस पण आहे ना. मला गॅस पण आहे. तुम्ही माझी परवानगी नाही घेतली. परवानगी द्यायची तर गॅस आधी होता आणि नवीन ॲग्रीमेंट जोडलं, गॅस चालू झाला. ऐकन नाही काय. उद्या खाली करा तुम्ही म्हणा. उद्या खाली करा तुम्ही म्हणा. हे गॅस आणि टेलिफोन बंद करा. टेलिफोन लागतो कारण इंटरनेटचं कनेक्शन आहे. ते काय डॉंगल महाग पडतं, त्यामुळे त्याच्या. आता मी इथे येताना सुद्धा मला टेन्शनच आहे. तू बाबा घरी येणार होता. आता बायकोला फोन केला तर बायको म्हणते मिटिंग संपल्यावर मग सांगते तुला. म्हणजे चांगली शांतता असेल ना, त्याची झळ करणारी काहीतरी बातमी असेल म्हणून नंतर सांगते म्हणाले तुला. तेव्हा तू झोपून येण्याशी दुसरा माझ्याकडे काही पर्याय नाही. दुसरी जागा बायको म्हणते आता दहावी म्हणून इथे बरं आहे सध्या चाललंय ते. तो सांगतो गॅस तयार करता करून टाकू आपण, काय असेल ते बघू. बायकोचं ऐकत चला, म्हणजे देवावरती आपोआप झोपलं जायचं. मी बायकोची दारू प्यावी अशी कधी इच्छा नाही. परमेश्वराची मी दारू प्यावी अशी कधी इच्छा नाही. आणि या 2 लोकांचं ऐकलं तरी बरं पडतं. किंबहुना नको असेल तेव्हा मी पदरावर जाऊन लपतोच ना. जेव्हा मी फाटते माझी तेव्हा मी पदरावर जाऊन लपतोच ना. मग एरवी पदरावर जाऊन लपतो. काय माझं त्याच्यामध्ये तू सांगतेस ते बरोबर पाहिजे. आणि जेवढे ज्यांची 25 वर्षाची जास्त झाल्यात लग्नाची, सगळे तुम्हाला हेच सांगतात. मी बायकोचं ऐकलं म्हणून मी दारूचं बैल होण्यापेक्षा बायकोचं बैल काय वाईट राहू. मिटिंगमध्ये आल्याने मद्यपान सुटेल का, अजिबात नाही. बरेच प्रयोग आहेत, खुशाल करा तुम्ही. माझी ए मध्ये येऊन सुटली म्हणून मी जो कोणी भेटेल त्याला सांगतो अपना ए में छुटा ते लोक छोडणे का तो मैं रास्ता दिखाता मेरे साथ चल. तुझी देवळात जाऊन सुटेल, तुझी धर्मात जाऊन सुटेल, तुझा तू निर्णय घेऊन पण सुटेल. माझ्या वडिलांना इथे आणणे माझ्यासाठी खूप कठीण गेले आहे. आम्हाला वाटतं एका कोणतरी मुलांनी प्रश्न दिलेला आहे. ओल्ड टायमरला भेटा ना, ते सांगतील नाही त्याचं मार्गदर्शन. मला पार्श्वभूमी माहीत नाही. 1 वर्ष हां झालं हे पण घ्या. ते वेळ झाली का बघा कुठे गेली. मला कामधंदे नाही ना, आम्हाला कामधंदे मोहनचं काय जाते तिच्या आईला 9:30 चालू दे म्हणून. आमच्याकडे लोक कामधंदे आहेत, वाट बघतात लोक. 9 वाजता लोक उठून जातात बरं का. काही शेअरिंग मध्ये पास्ट विसरा म्हणतात, तर काही शेअरिंग मध्ये म्हणतात की पास्ट विसरून चालणार नाही. ह्या गोष्टीमध्ये नैराश्य येते. पास्ट विसरून कसं चालेल राव. आपली 4थी पायरी, माझी 4थी पायरी मी एकाला वाचायला दिली होती. जनरली ठेवू नये पण मी ठेवलेली होती तोपर्यंत ती वाचायला दिली. 25-30 पानं स्टेपलर काढला, त्याने वाचत बसला. 25व्या मिनिटाने त्याने मला परत दिली. मी म्हटलं झालं वाचून. तो म्हणतो अरे सगळं तू शेअर करून झालेलं आहे, आता त्याच्यात वाचण्यासारखं काय राहिलेलं नाही. हे सगळं तू ओपन मीटिंग मध्ये शेअर करून दिले. जो भूतकाळ मला आवडत नव्हता, जो भूतकाळ मी घाबरत होतो, जो भूतकाळ मला लपवासा वाटत होता, तो एकदा 4थ्या पायरीत मुक्त झाला तुम्ही की तुम्ही मुक्त होतच जात. तुम्हाला भूतकाळाची भीतीच वाटणार नाही. त्यामुळे कोणी विसरा म्हणून नाही. हे बा अल्कोहोलिक शहर आमचं तानाजी म्हणतो सल्लेखोर फार लोक आहेत. हल्लेखोर शब्द जसा आहे ना, हल्ला करणारे, तसे सल्लेखोर फार आहेत. तो न्यूकमर बाहेर पडला की ह्या ओल्ड टाइममध्ये सोडला की त्याच्या पुढे 10 पावलात दुसरा वाढ बघतो, त्याच्या पुढे 10 पावलात तिसरा वाढ बघतो. म्हणजे सल्लेखोर बरेच आहेत. शेवटी काय ऐकायचं ते एकाच माणसाला आहे. तो तुमचा स्पॉन्सर घ्या. घेतलेला नसेल तर स्पॉन्सरशिप 7.5 रुपयाचं मराठी पॅम्पलेट आहे, पुरस्कृत प्रश्न आणि उत्तरे. त्याचं वाचन करा ग्रुपमध्ये. सामुदायिकरित्या वाचन केलं तर त्याचा जास्त परिणाम होतो. कोणाला तरी बोलवा, प्रश्नोत्तरं घ्या, त्याच्याने सगळे डाऊट्स क्लिअर होतील. स्पॉन्सर घेणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की तो माझ्याकडे ऑब्जेक्टिव्हली बघू शकतो. त्याचा तुम्ही अडवाणी करू शकता.
आमच्या एका ए मेंबरची बायको गमतीने म्हणते स्पॉन्सरशिपला एक्सपायरी डेट आहे का, किंवा स्पॉन्सरशिप हे कॉन्ट्रॅक्ट आहे का. स्पॉन्सरला सांगत नाही मी तुला टाटा केलेला आहे, मी दुसऱ्याकडे जातो किंवा मी तुला फाट्यावर मारतो, हे सांगत नाही. पण स्पॉन्सरला तसं करता येत नाही. अनलेस अँड अंटिल तो फारच घातक प्रकारचा असेल. मी तुला सांगितलं तुझ्या बापाला यायचे मिटिंगला घेऊन यायचं, तुझ्या घरामध्ये फोनवरती बोलायचं, तू जोपर्यंत बोलत नाहीस तोपर्यंत मला फोन करायचं नाही. हे मी केलेलं आहे. स्पॉन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. माझा स्पॉन्सर खतरनाक आहे. काही लोक म्हणतात तू पण खतरनाक आहे. पण सुदैवाने 21 वर्षापर्यंत 21 वर्षाच्या सोबराडीपर्यंत मला कोणी स्पॉन्सर घेतलेलाच नव्हता. मला त्या लायकीचं समजत नव्हते म्हणा, किंवा मी चुते म्हणत होतो समजत म्हणा, किंवा मी भौगोलिकदृष्ट्या फार लांब राहत होतो म्हणून म्हणा, काय असेल तर पण मला सुखाचा जीव होता. कारण हे स्पॉन्सर होणे म्हणजे पोटात बऱ्याच गोष्टी ठेवायला लागतात, त्या कठीण जातात. कारण ती तिसरा साधूची गोष्ट माहिती का तुम्हाला, गोष्ट सांगू. तिसरा साधू आणि 3 साधू एकदा भेटतात. त्याने म्हणतात चला आपण आतापर्यंत कोणाला न सांगितलेली गोष्ट एकमेकाला सांगूया. त्यामुळे ठीक आहे बसा बसा. या तिघत जण बसतात, दरवाजा लावून घेतात. पहिला साधू सांगता आपले जो बुधवार पेठ लागत आहे ठीक आहे म्हणतात. दुसरे दोघं आहेत. दुसरा म्हणतो माझं बँकेत अकाउंट आहे 220 आणि तिसरा ती जेव्हा सांगायला वेळ लागते तेव्हा तो उठून चालू पडायला लागतो. हे दोघं जण त्याला धरतात, हे आमचं ऐकलं सांगत नाही तुझं. ते म्हणाला मला सवय आहे दुसऱ्याचं ऐकलं की तिसऱ्याला सांगायचं. त्यामुळे स्पॉन्सर झाल्यावर तसं करून चालत नाही. खूप मोठे करत नसतो. दारूमुळे मानसिकता खचलेली आहे आणि मी मिटिंग रेग्युलर करत असूनही मला आनंदी राहता येत नाही. याचा मद्यपासाचे कार्यक्रम घ्या, छोटी पायरी घ्या, पुस्तक वाचा, हे सोबर जगणे वाचा. ते सोबर जगणेमध्ये लिहिलेलं आहे. बिग बुक वाचा, सार्वजनिक एकत्र येऊन वाचा. हल्ली काय नवीन लोक काय बिग बुकवर ते थॉट्स पाठवतात. मला ए मेंबरना मेसेज फोन नंबर घेतला नाही, पण दुसऱ्या दिवशी कसला तरी फालतू विनोद पाठवतो की बापाने 20 रुपये वाटवण्यासाठी अर्धा तास चालत गेला आणि पोरांनी अर्धा तास वाटवण्यासाठी 20 रुपये ची रिक्षा करून गेला. त्याला मला डोकं फिरतं. एक तर मला हे माझ्याकडे काय तो अँड्रॉइडवाला नाही आणि असं मला माझं म्हणणं असं आहे की ए मेंबरला फोन करायची वेळ संध्याकाळी 6:30 ते 7:30 आणि 9 ते 10. याच्या व्यतिरिक्त तुम्ही एरवी फोन करायची आवश्यकता नाही. अनलेस अँड अंटिल तुमची दोस्ती असेल किंवा त्याला तुम्ही सांगितलेलं असेल की मी कधी फोन करते. रात्री 11:30 वाजता फोन करून मला बायकोनी फोन घेतला. मी धाराडून झोपलेलो होते. बायकोनी फोन घेतला. मधुसूदनने फोन केला, हा श्रीधर अरे ती सुपारी आहे तुला तिकडे देतो. माझ्या बायकोनी त्याला विचारलं का तुमच्या मिसेस काय करतात आता. त्या झोपलेल्या आहे. तू मला का झोपू देत नाही तुम्ही दोघं सकाळी बोला ना. हे 11:30 वाजता काय फोन करायची वेळ झाली का. विनाकारण कधी कोणाला फोन करू नका. SMS फुकटमध्ये पाठवताना अमक्याचा वाढदिवस त्याला कॉंग्रॅच्युलेशन करा. आठवणी घालून सोबरायटी मिळत असते तर चुकी आहे का आम्ही तू म्हणशील तसं. पण आय कॅनॉट टॉलरेट दिस. कदाचित मला आणखी काही वर्षांनी टॉलरन्स वाढेल, मी हे सहन करू शकेल. पण माझं म्हणणं आहे की दिस इज वेस्ट ऑफ युअर व्हॅल्युएबल टाइम. फुकट SMS करून आणि व्हॉट्सअप करून काही उपयोग नाही. जर का चांगलं काहीतरी असेल त्याच्यातून निष्पणा थॉट फॉर द डे पाठवलेला असेल, एखादी शंका असेल, काहीतरी असेल, ईमेल ID घ्या. मला मी खूप लोकांकडे शिकलो. माझा पूर्वी माझ्या नावाचा ईमेल ID होता. आता मी sridharm25@gmail.com ईमेल ID केलेला आहे. ईमेलवरती कम्युनिकेट करा. अनॉनिमिटी पाळा. दुसऱ्याची अनॉनिमिटी पाळा. अनॉनिमिटी वेगळी, कॉन्फिडेन्शियलिटी वेगळी. कॉन्फिडेन्शियलिटी त्याला जर पाळायची असेल त्याच्या कामाच्या ठिकाणी तर दुसऱ्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊ नका. स्वतःच्या कामाच्या ठिकाणी ए मेंबरला विनाकारण बोलू नका. हे गाढवपणा मी केलेला आहे. फार्मसी कॉलेजचा लेक्चरर असताना एका स्लिप झालेल्या मेंबरला मी पहिल्या वाक्यावरती स्टुडंटला उठून तिथे बसायला सांगितलं. त्याने तिथे पानपारा खाऊन एवढा मोठा थुकला. नंतर थोड्या वेळाने ओकारी केली आणि कॉलेजमध्ये माहित होतं सर काहीतरी सामाजिक कार्य करतात. कारण त्यांना आम्हीच हे करत होतो सामाजिक कार्य हे सांगितलेलं नव्हतं. जर का मला प्रगती, आमचा शंकर नेहमी म्हणतो प्रगती करायची असेल तर ए मध्ये कसली प्रगती करता येईल. तिथे सगळे हरलेले लोक आहेत. प्रगती करायची असेल तर कामाच्या ठिकाणी करा. आणि कामाच्या ठिकाणी प्रगती करायची असेल तर ए मेंबरला बोलवायचं नाही. अजिबात काय बोलवायचं नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलवू नका आणि तुम्ही कोणाच्या कामाच्या ठिकाणी जाऊ नका. अनलेस अँड अंटिल त्या ही हॅज स्पेसिफिकली कॉल्ड यू. काय काम असेल तर मग स्पॉन्सरला मी सांगितलं मी डिपार्टमेंटला आहे तू ये. इथे दोन मी अजिबात येणार नाही. व्हीटी स्टेशनला भेट. म्हटलं साला तू मला व्हीटी स्टेशनला आता परत लवकर मी पाहिजे फाउंटनला येऊन उभा राहतो. तुझ्या कामाच्या ठिकाणी मी येणार नाही म्हणून. आज तो 35 वर्ष सोबर आहे, मी 24 वर्ष सोबर आहे.
ही रिलेशन्स मेंटेन करायला लागते. त्यामुळे दारूमुळे मानसिकता खचलेली असणं नैसर्गिक आहे. आनंदी राहता यायला पाहिजे. आपल्याला एक माहिती आहे, चला ए मध्ये मजा नाही आली तर अड्ड्यावरची मजा बरी वाटेल. तुम पिओ हम तमाशा देखता हे नाटक करून मी बऱ्याच लोकांबरोबर सुरुवातीला गेलो होतो. हे पुस्तक सांगतं की सबळ कारण नसेल तर दारूच्या अड्ड्यावर इतरांबरोबर जाऊ नका. बिग बुक मध्ये तो म्हणतो ते अतृप्त इच्छा आहे, तो काय घटोत्कच कोणाच्या दुसऱ्याच्या तोंड शरीरात जाऊन पीत होता म्हणतात. तसले हे सगळे धंदे आमचे करायची लाई नाही. दारू जिथे वाटली जाते, दारूचा संबंध आहे. आता अर्थात एखादा माणूस असा असेल की ज्याचा धंदा, ज्याचा व्यवसाय वेटरचा आहे, त्याला दारू सर्व करायला लागते, त्याला अपवाद आहे. पण एरवी 12 स्टेपिंगला जाताना तो अड्ड्यात गेला, त्याला शोधायला जाऊ नका. दारू जिथे वाटली जाते, जिथे जिथे माझी प्रलोभनं पहिल्या 90 दिवसात होती, तीच प्रलोभनं आयुष्यभर राहणार आहेत. मी सोबर झालो 24 वर्ष म्हणजे मला काय कवच कुंडला आलेली नाही. मला माहितीये मला कुठे कुठे माझी चौकट आखून घ्यायची. अमिताभ बच्चनच्या पिक्चरमध्ये मनमोहन देसाईच्या असं असायचं, त्याला एका चौकटीवर उभा केलेला असायचं आणि त्याला सांगायचं याच्या बाहेर पडलास की इकडे तुझी आई, इकडे तुझी बायको आणि बहीण, आणि ते खिळेबिळे असे घुसताना काहीतरी असं बटणं बिटणं असायचं. अल्कोहोलिक संस्थी ही चौकट आखून दिली. बाईची लफडी दारू पिणार, पैशाची लफडी दारू पिणार, प्रतिष्ठा दारू पिणार, भीती दारू पिणार. 4 आयटमच्या व्यतिरिक्त आणखी 5वं कारण आपल्याला दारू प्यायला लागतच नाही. कुठलंही कारण असतं तरी ती ह्याच्यातलं जातं. दारूमुळे मानसिकता खचलेली आहे आणि मीटिंग रेग्युलर करत असूनही आनंदी राहता येत नाही. शोधा सापडेल. ओल्ड टायमर बरोबर मला, स्पॉन्सर बरोबर. मला एकट्याला सगळं ज्ञान नाही मिळालं. हॉटलाईन असं ते गेलं, तो जमाना गेला. ते अल्कोहोलिक सनसला अभिप्रेतच नाही. अल्कोहोलिक सनसला अभिप्रेत आहे ते एक बेवडा दूसरा बेवड़े के साथ बात करेगा तो मेरा दिमाग के अंदर शराब पीने की जो इच्छा है वो निकल जाती. शराब पीने के बदले में बाईकडे जायची इच्छा आहे ती निघून जाते. पैशाची लफडी करायची इच्छा आहे ती निघून जाते. भानगडी ए मध्ये येऊन ह्याची तंगडी खेच, त्याची तंगडी खेच करायची इच्छा आहे ती निघून जाते. हे सगळे धंदे करून मी सांगतोय तुम्हाला. आता तुम्ही म्हणा तिच्या आईला तू केलं आम्हाला सांगतो करू नको, तुम्हाला लैंगिक विकृती हा स्वभाव दोष आहे का आणि त्याचा मध्यपाशाशी कितपत. अरे बिग बुक मध्ये लिहिले ना रे, पान नंबर हे बिग बुक काढ रे, पान नंबर 63 वरती वाच. पुढे बिग बुक आहे का मीटिंग मध्ये? बिग बुक काढा, मराठी बिग बुक काढा, पान नंबर 63 काढा. बिग बुक बॅगेत असतं. बायकोने 4थी पायरी वाचली आणि संबंध खराब झाले, काय करायचे? ठीक आहे, आता झालंय. आपण शिकायचं असं की आपली 4थी पायरी बायकोच्या हातात पडणार नाही याची आपण काळजी घ्यायला. त्याला इलाज मी शोधून काढलेला. मी हल्ली 4थ्या पायरीचं वर्कशॉप देतो तेव्हा सांगतो ते असं 2 पानं लिहून झाली ना तर 2 पानं स्पॉन्सरकडे जाऊन वाचून टाका, फाडून टाका, मुक्त व्हा. सगळी 18 पानं वाचून लिहून होतील तोपर्यंत ते ड्रॉवरमध्ये कपाडामध्ये जीवाच्या आकांताने त्यांचं सांभाळायचं. 2 पानं वाचून घ्या ना, मोकळी व्हा. म्हणजे हे भानगड आहे. संबंध खराब होणे नैसर्गिक आहे, ही फार मोठी आपत्ती आहे. पण असं झाल्यानंतर देखील ए मध्ये येऊन सोबत राहिलेली माणसं आहेत. काही काळजी करायचं कारण नाही. ओल्ड टायमर बरोबर बोला. ओल्ड टायमर बरोबर बोलायची पद्धत नाही का? कोणी मान नाही आलं, अशी पण नाही आलं आणि अशी पण नाही आलं. काही शेअरिंग झालं, संपलं. आता काय पान नंबर 63 पिशवीतनं आलं का बिग बुक? किती लोकांकडे स्वतःची बिग बुकची कॉपी आहे? हात वर करा बघू. किती लोकांनी गेल्या महिन्यामध्ये ते वाचलेलं आहे? हात कमी झाले ना काही. ज्याचं त्यांनी समजून जा बिग बुक हे वाचण्यासाठी आहे, फळीवर ठेवण्यासाठी नाही. सुरुवातीला कमीत कमी 3 वेळा नॉनस्टॉप वाचा. डोक्यात घुसो न घुसो सतत वाचत राहा. आमचा एक मित्र म्हणतो बिग बुक घेतलं की झोप येते. म्हणतो अरे किती सुखी प्राणी, त्यांच्या गोळ्या घेतल्या, झोपेच्या गोळ्या खाण्यापेक्षा बिग बुक वाचणं अरे किती मस्त ना. डॉक्टरकडे जायची गरज नाही, केमिस्टकडे जायची गरज नाही, गोळ्या खायच्या ऐवजी बिग बुक. आपल्याला वाचायची सवय नाही. ओके, त्यामुळे नैसर्गिक आणि नव्या तंत्रज्ञानानुसार वाचणं कमी झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे गावभर बॉम्ब आहे. पुस्तकं कोणी विकत घ्यायला बरं झालं. पोचला पुस्तक मला बायकोने विकत आणायला सांगितलं, इंग्लिशमध्ये आठवण करूया. वाचणं कमी झालेलं आहे. त्या वाचणं मनाच्या इच्छेविरुद्ध मिटिंगला येतो की नाही, मनाच्या इच्छेविरुद्ध दारूपासून दूर राहतो की नाही, मनाच्या इच्छेविरुद्ध छान छान चित्र असून पण बघत नाही, तसं मनाच्या इच्छेविरुद्ध पाचायला सुरुवात करतो. वाचून सोबत राहता येईल असं माझा दावा नाही, पण वाचून तुम्ही दारू प्यालात तर मी का प्यालो ते कळेल. अरे काढ ना बाबा. ठीक आहे, पान नंबर 63 वरती लिहिलेलं आहे बाईच्या भानगडीच्या बाबतीमध्ये की मी जे केलं त्याचा मला पश्चाताप झाला नाही आणि ते जर मी करत राहिलो. पान नंबर 63 मराठी जवळपास पुढे मागे वाचा, जुनी आवृत्ती नवी आवृत्ती. मी जे केलं त्याचा मला खेद झाला नाही आणि मी तेच करत राहिलो
आणि त्याचा माझ्या घरच्या लोकांना किंवा इतरत्र त्रास होत राहिला तरी मी दारू पिणार का? आम्ही थिअरी सांगत नाही, आम्ही प्रॅक्टिकली आमचा अनुभव सांगतो की तू नक्की दारू पिणार आहेस. त्यामुळे ही विकृती आहे का? होय विकृती आहे. ही विकृती मी आणखी त्याच्यामध्ये स्वाहा करून तूप टाकून आणि पुस्तकं वाचून आणि पिवळी पुस्तकं आणि पोर्नोग्राफी बघून वाढवायची की कमी करायची जास्त त्यांनी ठरवायचं. त्याला मुक्ती नाही. पान नंबर 63 वरती तो ही विकृती आहे म्हणतो, ही बंद झालीच पाहिजे, ही बंद झाली नाही तर मी दारू पिणार, हे पण तो लिहितो. प्रश्न संपलेले आहेत. हा, मी 6-7 महिने झाले सोबर आहे, पण जेव्हा सोडली होती त्याच्यानंतर प्रयोग म्हणून पिली होती की आपण गुडबाय केला नाहीये ठीक म्हणून, तेव्हा त्याला ती एक स्लिप झाली. त्याच्यानंतर सोबर आहे. पण आता माझे आणि घरातही असे संबंध आहेत की आता एखाद वेळेस पिलो तरी हरकत नाही असे आहे. आणि आता त्याचीच मला भीती वाटायला लागली आहे की म्हणजे एकदा स्वप्नही पडलं होतं दारू पिल्याचं, तर मी स्वप्नाचं उत्तर याच्यात आहे. स्वप्नाचं उत्तर याच्यामध्ये आहे. भीती वाटते. पिण्याची स्वप्न पडतात का ते काय? पान नंबर 13 असं दिलेलं आहे वाचत. माझा प्रश्न संपला नाही सर. बोला ना. आणि तुम्ही म्हटलं स्पॉन्सर घ्यावा लागतो. स्पॉन्सर घ्यायची तयारी झालेली आहे, पण स्पॉन्सरला सर्वच सांगावं लागतं का की आपण दारू पिणं सुरू केलं तिथपासून सांगायचं की सगळं सांगायचं? ते सांगेल ना, तो सांगेल ना. आता कशाला त्याची चिंता सध्या काय ठरवायचं आहे? पुन्हा स्टेशनला जायचं. पुन्हा स्टेशनला जायचं का सिंहगड पकडायची का डेक्कन पकडायची ते नंतर पुन्हा स्टेशनला गेल्यावर. मी एक अनुभव सांगतो माझा. सतीश आणि मी ऑफिसमधनं बाहेर पडलो. दोघांनी आम्ही शोफर ड्रिव्हन कार असे टाळबी लावलेलं होतं. त्याच्या मुलीला, त्याची मुलगी MBBS होती, ती नवी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये हे होती, RMO होती. तिला आम्ही पिकअप केलं आणि गाडी पुन्हा मार्गाला लागलेली होती, हायवेला आली. आणि ती मुलगी म्हणाली, मधुरा, बाबा एक रिक्वेस्ट होती तुम्हाला, एक 12 स्टेप कॉल आहे आणि तो अर्जंट आहे, तर तुम्ही कराल का? तर तिने सांगितलं, सावंत गाडी वळवा. आणि 2 किलोमीटर गेलेली गाडी पुन्हा आम्ही वळवली आणि तिथे जायला. तिने खालून नर्सला फोन करून सांगितलं की 2 A मेंबर येत आहेत, त्या आमच्या पेशंटला भेटायला. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला सुट्टीचे मला सांगितलं काय काढून टाक, पेनं बिनं बॅग बिग सगळं काढून टाक, हात बीट वर केले, शर्ट येऊन काढून टाकले लगेच बाहेर. कॉर्पोरेटमधनं आम्ही A मेंबर झालो आणि वरती गेलो. म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल होतं, मोठा वॉर्ड होता आणि त्या वॉर्डमध्ये त्या अमुक पेशंटकडे आम्ही तिथे गेलो होतो. तो पेशंट तिथे बसलेला होता आणि ते जेवायला त्याला ते देतात तसं ते ताट दिलेलं होतं आणि तो बका जेवत होता. कसा जेवत होता? बका म्हणजे तुम्ही बकासूर फक्त ऐकला असेल तसा. पूर्ण पिवळा झालेला होता आणि बोट दाबला असं तर टक्कन असा पिचकारी उडेल एवढा पिवळा झाला होता. आणि सतीश आणि मी उभा राहिलो आणि आम्ही दोघे खिजलो. म्हणजे याला काय 12 स्टेपिंग करणार यार, हा असा पिकलेला आहे. आणि त्याच्या त्या इन्सॅनिटीमध्ये तो जे जेवण आलं होतं असं बका खात होता. आणि आम्ही सिस्टरला विचारलं, सिस्टर मला 24 hours ही इज गोइंग टू डाय, विदिन नेक्स्ट 24 hours ही इज गोइंग टू डाय. आमची काय बाबा त्याला 12 स्टेपिंग करायची काय हिंमत झाली नाही. त्यामुळे मला परत दारू प्यावीशी वाटते. हा माझ्या मनात विचार नेहमी येतो. त्यांच्या बायकोला दाखवलं पाहिजे. तुमच्याकडे काय आहे, तुमची बायको सोबराटीत नाही लग्न झालेलं ना. आमची बायको म्हणते पी, घे पैसे तुझ्या आहे, दाखवू का हिला? तर दाखवलं नका पण नाही दे. आणि तिला आईने ट्रेन करून ठेवलेले, पोरीला पण ट्रेन केलं. पोरीने फोन करून सांगितलं दाढी काढून यायची आमच्या ऑफिसमध्ये, नाही तर गेटवर भेटायचं घरी परत जायचं. आता सगळ्या टर्म्स अँड कंडिशन बायका पोरं डिक्टेट करायला लागलेलं. आपण काय राहिलेलं नाही. दुसरा अनुभव सांगा. 12 स्टेपिंगचा कॉल आला. हा माझा अनुभव नाही, दुसरा कोणते सांगितलेला अनुभव मीटिंगमध्ये. 12 स्टेपिंगचा कॉल आला, त्यांच्याकडे गेलो, बेल मारली. नवरा बायको 2 जण होते. स्टोरी सांगायला सुरुवात केली. नवरा म्हणाला मला काही प्रॉब्लेम विचार आहे ते म्हणून नाही, आमच्याकडे काय प्रॉब्लेम नाही, ते कधी पडलेले नाहीत, काहीच नाही प्रॉब्लेम. फोन नंबर घेऊन ठेवला, मेंबर गेलो. 8 दिवसांनी त्या बाईचा फोन या म्हणून भेटायला परत गेले. फक्त तो समय लावलेली कोपऱ्यामध्ये. त्या बाईने सांगितलं की तुम्ही जेव्हा विचारत होतात की तेव्हा मी खोटं बोलशील तशी, हे कधी पडले नाहीत म्हणून. बऱ्याचदा पडलेले होते. आता ते पडले, ट्रेनमधनं पडले आणि कायमचे पडले. त्यामुळे दारू इतकी सोपी नाही आहे. आपल्याला जे वाटतं मी थोडी दिवस पिईन, मजा करीन आणि परत येईन, इतकं सोपं गणित राहिलेलं नाही.
ए मध्ये आल्यानंतर दारू पिणं कठीण जातं. ए मध्ये येण्यापूर्वी तुम्ही किती धमाल केली असती ना तरी परमेश्वर तुम्हाला वाचवतो. आता परमेश्वर ज्युडिशियसली तुमच्याकडे बघणार आहे. तो त्याचा स्केल पूर्वीचा जान दे यार असं नाही राहत. तर मी दारूला घाबरतो तेव्हा दारूला मान्यता आहे समाजात, हे मान्य आहे आपल्याला. गल्लोगल्ली बार आहेत, ऑफिसच्या पार्ट्या होतात, 31 डिसेंबरला सगळ्या ऑफिसमध्ये लोक जातात, बायका पितात, बिअर पितात, सगळं माहिती आहे. मी दारू प्यालो ह्या विचाराला मी घाबरतो. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत मी दारू प्याले या विचाराला घाबरत नाही तोपर्यंत जरा थोडीशी एकदा पिऊन दाखवूया हा विचार येणं नैसर्गिक. मी दारूला घाबरायला पाहिजे. अल्कोहोलिक मध्ये येऊन एवढ्या शेअरिंग ऐकल्यानंतर मला एक कळलं पाहिजे की हा उतार आहे आणि आमची बिन ब्रेकची गाडी आहे. ती सुदैवाने पहिल्या झाडावर आदळली, तिथे याची मीटिंग होती. इथून पुन्हा गाडी काढली आणि पुढच्या उताराला लागलो. तर कात्रजचा घाट, खंडाळ्याचा घाट, 70 फूट दरीत गाडी कोसळली. मी लगेच मरेन इतकं सोपं नाही, मला पॅरालिसिस होईल, मी मरता मरणार नाही. आणि तो आमच्याकडे एक गमतीने गोष्ट सांगतात की तो त्याला मेलेला होता तो पण पॉल म्हणून, आणि त्याला आता 50व्या वर्षी त्यांनी परत स्टोरी सांगितली की जिन्यामधनं उतरताना ती शिडीला लागला त्याचा मुडदा काढली आणि तो उठून बसला. असं पहिल्यांदा झाला. पुन्हा प्याला, पुन्हा वाट लागली, पुन्हा मेला, पुन्हा दुसऱ्यांदा उचलला, पुन्हा तसाला जिन्यामधनं ती शिडीला लागला कुठेतरी त्याचा मुडदा, पॉल उठून बसला. तिसऱ्यांदा नेताना बायकोने सांगितलं नीट नाही, त्याला उठून बसला नाही पाहिजे. बायकोची सुद्धा इच्छा आहे की हा मेला तुम्ही सुटेल. हे मेंबर मेल्यानंतर बायको टुणटुणीत झालेली मी पाहिलेली आहे. सुटले पोरं सगळे म्हणतात सुटलो आम्ही एकदा सुटलो. कारण तुम्हाला फोटो लागतील आणि जाम दरवर्षी पेपरामध्ये श्रद्धांजलीचा फोटो येईल असं काय राहणार नाही. पहिल्या वर्षी फोटो राहील चंदनाचा म्हणून लाकडाचा हार घातला जाईल, तोही नंतर लागणार नाही. मी दारूला घाबरतो कारण मला स्लिप व्हायचं नाही. मला स्लिप न होऊ नये म्हणून एवढी सगळी कारणं. आणखी काय प्रश्न असेल? शेवटचा एक प्रश्न कोणाचा असेल तर घेऊया, नसेल तर मीटिंग संपली. नमस्कार, मी ऐकून देवाची परिस्थिती आम्ही म्हणू शकत नाही ती सुधारण्यात मानसिक ही कुठल्या धर्मग्रंथ जाऊन किंवा कुणी निर्माण केली प्रार्थना? एवढाच प्रश्न आहे. रेनॉल्ड नेवूर NEIGHVOUR नावाच्या एका कवीने ही सुरुवातीला लिहिलेली होती, पण या स्वरूपात नव्हती. त्याच्यात बरंच काय काय होतं. असा एक प्रवाद आहे. दुसरा एक प्रवाद आहे कुठल्या तरी ख्रिश्चन धर्मगुरूंनी 7व्या शतकामध्ये ही लिहिलेली असा आहे. ह्याचा अल्कोहोलिकांशी संबंध जो आलेला होता तो बिल डब्ल्यू त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला होता आणि कोणीतरी मृत्यूलेखाच्या खालती ह्या 4 ओळी छापलेल्या होत्या. त्या बिल डब्ल्यूला आणून दिल्या आणि बिल डब्ल्यू म्हणाला चायला याच्यात जेवढा कार्यक्रम लिहिला तेवढा 12 पायऱ्या झक मारतील, काल येऊन झक मारेल. कारण तो पहिल्या ओळीत क्या कर सकता है क्या नहीं कर सकता है और ये दोनों को अपने को समझता नहीं, इसके लिए मालिक तू देख अपना. ही त्यांनी ग्रुपला कॉरेस्पॉन्डन्स पाठवायला सुरुवात केली आणि नंतर मग ती स्वीकारली गेली. ह्याच्यावरती अल्कोहोलिक संस्था मालकी हक्क नाही. इंदिरा गांधींचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ही प्रार्थना म्हटली गेलेली होती. तिथे टीव्हीवरती बऱ्याच लोकांनी पाहिलेली आहे. कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तुम्ही तरी फक्त मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह देतात डॉक्टरांना काय काय आहे. अल्कोहोलिक संस्था याच्याशी काही संबंध नाही, पण अल्कोहोलिक संस्था कार्यक्रम कमीत कमी शब्दात इथे लिहिलेला आहे. थँक्यू.